प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा या सकाळी परमेश्वराची स्तुती आणि आराधना करण्यासाठी देवानं आम्हाला या ठिकाणी घेऊन आला, म्हणून आम्ही त्याचे विशेष करून आभार मानूया. त्याची स्तुती, त्याची प्रशंसा आम्ही आज सकाळी आत्म्यानं आणि खरेपणानं करूया. आमच्या आजूबाजूला काय घडतंय, काय होतंय, या सर्व विचार बाजूला टाकून माझ्या प्रियांनो, आज सकाळी आम्ही आमचं सर्वस्व त्या परमेश्वराला अर्पण करूया. फक्त त्याच्या सानिध्यामध्ये आनंद आहे, त्याच्या सानिध्यामध्ये आरोग्य, त्याच्या सानिध्यामध्ये शांती आहे. आणि जर तो आहे तर मग आम्हाला कुठल्याही गोष्टीला घेण्याची गरज नाही. म्हणून आपण आज सकाळी त्या परमेश्वराला म्हणूयात, हो प्रभूजी, आणखी काही नको आहे परमेश्वरा, फक्त तू आम्हाला हवा आहेस परमेश्वरा. हो, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो येशूच्या नावामध्ये. आमेन. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे. तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. तू रुके तो मैं भी रुकूं, तू चले वो ही मैं सुनूं. दिखाए जो मुझे वो देखूं, तू चले तो फिर मैं चलूं. तू रुके तो मैं भी रुकूं, तू कहे वो ही मैं सुनूं. दिखाए जो मुझे वो देखूं. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. कुछ नहीं चाहिए खुदा, फक्त तू हवा, बस तू ही तू चाहिए. कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू
चाहिए. हो प्रभू, आणखी काही नको परमेश्वर, फक्त तू आज सकाळी आम्हाला हवा आहे प्रभूची. आणि जे काही स्तुती, जे काही आराधना आम्ही तुझ्यासमोर सादर करणार आहोत परमेश्वर, ती तू मान्य करून घे परमेश्वर. ती तुला मान्य अशी असू देत परमेश्वर. धन्यवाद, तुझी स्तुती करतो प्रभू, येशूच्या नावामध्ये आमेन. चला आज सकाळी त्या परमेश्वराच्या स्तुती आणि आराधनेमध्ये जाऊया, उत्साहित होऊया, प्रोत्साहित होऊया आणि त्या परमेश्वराच्या प्रकाशामध्ये, त्याच्या रोशनीमध्ये आम्ही चालूया. आपण गीत गाऊया, चले 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 उसकी रोशनी में. चले 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 उसकी रोशनी में, चले 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 उसकी रोशनी में, चले 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 उसकी रोशनी में, चले उसकी रोशनी में, चले 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 उसकी रोशनी में, चले 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 उसकी रोशनी में, चले 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 उसकी रोशनी में, चले उसकी रोशनी. प्रभु से प्यार करना महान है, प्रभु से प्यार करना महान है, प्रभु से प्यार करना महान है. चले उसकी रोशनी में, चले 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 उसकी रोशनी में, चले 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 उसकी रोशनी में, चले 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 उसकी रोशनी में, चले उसकी. प्रभु की सेवा करना महान है, प्रभु की सेवा करना महान है, प्रभु की सेवा करना महान है. चले उसकी रोशनी में, चले 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 उसकी रोशनी में, चले 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 उसकी रोशनी में, चले 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 उसकी रोशनी में, चले उसकी रोशनी. प्रभु की स्तुति करना महान है, प्रभु की स्तुति करना महान है, प्रभु की स्तुति करना महान है. चले उसकी रोशनी में. Walk in the light, walk in the light, walk in the light, walking in the light of the walk in the light, walk in the light, walk in the light, walking in the light of the Lord. It's a great thing to praise, great thing to praise the Lord. It's a great thing to praise the Lord. It's a great thing to praise the Lord. Walking in the light of the Lord. Walk in the light. Walk in the light. Walk in the light. Walking in the light of the Lord. It's a great thing to serve the Lord. It's a great thing to serve the Lord. It's a great thing to serve the Lord. Walking in the light of the Lord. Walk in the light. Walk in the light. Walk in the light. Walking in the light of the Lord. चले उसकी रोशनी में, चले उसकी रोशनी में, चले उसकी रोशनी में, चले उसकी रोशनी में. हालेलुया. उसकी रोशनी में हम चले. हालेलुया. आणि काही परिस्थिती असो, आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद करणारे असावं. हालेलुया. म्हणून आपण गीत गाऊया, रिजॉइस इन द लॉर्ड always, and again I say rejoice. Hallelujah. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice, rejoice, and again I say rejoice. Rejoice,
प्रभु मद कराना आनंद आनंद प्रभु मद कराना आनंद आनंद प्रभु मद कराना rejoice in the Lord always and again I say rejoice rejoice in the Lord always and again I say rejoice 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 and again I say rejoice 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 and again I say rejoice आनंद कराना प्रभु मद कराना 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 हालेलुया आनंद करा पुन्हा सांगेन आनंद करा हालेलुया का माहिती आहे का कारण तो परमेश्वर आमचा हात कधीच सोडणार नाही तो आम्हाला कधीच टाकणार नाही तो आम्हाला कधीच त्यागणार नाही हालेलुया म्हणून आपण गीत गाऊया येशू मेरा हात ना छोडेगा हालेलुया यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा बड़ी आंधी आने से बड़ा तूफान से यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा बड़ी आंधी आने से बड़ा तूफान आने से यीशु मेरा हाथ ना छोड़े मेरा दिया जलता रहेगा मेरा दिया जलता रहेगा बड़ी आंधी आने से बड़ा तूफान आने से मेरा दिया जलता रहेगा मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा बड़ी आंधी आने से बड़ा तूफान आने से मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा बड़ी आंधी आने से बड़ा तूफान आने से यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा ले चल मुझे तू है जहाँ ले चल मुझे तेरे सिंहासन के पास ले चल मुझे मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से
तुझे चाहता हुआ मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे, त्याच्या सिंहासनाजवळ जाऊया, स्वतःला नव्यानं समर्पित करूया आणि त्याच्या परम पवित्र स्थानामध्ये आपण जाऊया. तेरे पवित्र स्थान में तू मुझे ले चल। तुझे देखना मैं चाहता हूँ, हर घड़ी हर पल। तेरे पवित्र स्थान में तू मुझे ले चल। तुझे देखना मैं चाहता हूँ, हर घड़ी हर पल। तुझे ढूंढता हुआ तुझे चाहता हुआ मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। तुझे ढूंढता हुआ तुझे चाहता हुआ मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे। तो आइए, जैसे हिरनी पानी के लिए, वैसे उससे कहा, वैसे उससे कहे कि मेरा दिल तेरे लिए। जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए। तुझे ढूंढता हुआ तुझे चाहता हुआ मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। तुझे ढूंढता हुआ तुझे चाहता हुआ मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे। हो प्रभूजी, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या सकाळसाठी, या आराधनेसाठी. आम्ही तुझे आभार, तुझे उपकार मानतो परमेश्वर.
तुझ्या परम पवित्र स्थानामध्ये तू आम्हाला घेऊन आलास प्रभूजी. म्हणून आम्ही विशेष करून तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. इथून पुढे जे काही होईल प्रभू तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेनं होऊ दे प्रभू. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करते पित्या, तू ऐक. आमेन आमेन. Praise the Lord. और फिर से एक बार हमने आज सुबह प्रभु की आराधना किया है और धन्यवाद, प्रभु हमारे साथ में है और मैं पूरा आशा करता हूँ कि आप लोग भी सब लोग ठीक होंगे. प्रेज द लॉर्ड. आज सकाळी पुन्हा एकदा आम्ही आराधना केलेली आहे आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये आज पुन्हा आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या सर्व गोष्टींसाठी मी देवाचे आभार मानतो. और मुझे पूरा विश्वास है कि आप सब लोग परमेश्वर के अनुग्रह के द्वारा आप सब ठीक हैं. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सर्व लोक देवाच्या कृपेने व्यवस्थित आहात, बरे आहात. और हमारी यही प्रार्थना है कि हम लोग सब लोग प्रभु के अनुग्रह के द्वारा हम उसमें बने रहें. आणि माझी हीच प्रार्थना आहे की देवाच्या कृपेने तुम्ही आणि मी बरे राहो, चांगले राहावे. और हमारे सभी चर्च प्रार्थना कर रहा है ये सब सारी चीज़ों के लिए आप लोग प्रार्थना कर रहे हैं. आणि आपली पूर्ण मंडळी प्रार्थना करत आहे या सर्व गोष्टींसाठी. तुम्ही देखील निरनिराळ्या कॉल्समध्ये प्रार्थना करत आहात, घेत आहात. और प्रभु का धन्यवाद हो कि परमेश्वर ने हमें अच्छे रीति से संभाल के रखा है, चंगाई में रखा है. आणि प्रभूला धन्यवाद की परमेश्वराने आम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळून ठेवलेलं आहे, आरोग्यामध्ये ठेवलेलं आहे बरकत में रखा है, किसी बात की उसने घटी नहीं होने दी. आणि आम्हाला सर्व प्रकारच्या पूर्ततेमध्ये ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची कमतरता त्याने आम्हाला होऊ दिलेली नाही. और ये प्रभु का अनुग्रह है आणि ही देवाची कृपा आहे जिसने आपको मुझे संभाल के रखा है. ज्याने तुम्हाला आणि मला सांभाळून ठेवलेलं आहे. उसकी कृपा में बने रहिए, उसकी दया में बने रहिए, उसके हाथों को पकड़कर आगे चलें. और यही हमारी प्रार्थना है कि हम उसके साथ बनकर अपने जीवन की यात्रा को आगे लेकर जाएं. आणि त्याच्या कृपेमध्ये, त्याच्या दयेखाली आपण असेच राहूयात आणि त्याचा हात पकडून आम्ही आमची दिनचर्या चालू ठेवूया. फिर से आपको सभी को प्रेज द लॉर्ड हो, जय मसीह की हो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रेज द लॉर्ड, जय मसीह की. तो आइए हम प्रार्थना करें और परमेश्वर के वचन को बांटें और परमेश्वर ने आज हमारे लिए क्या रखा है उसको हम देखें. आणि आज आपण प्रार्थना करूया, देवाच्या वचनाची देवाणघेवाण करूया आणि जे काही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याचा आपण अभ्यास करूया. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करूया. प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती प्रशंसा करतो. पुन्हा एकदा परमेश्वर बापा आम्हाला तुझ्या वचनांच्या परमेश्वर बापा मेजामध्ये तू घेऊन आलास प्रभू, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभूजी जी काही वचनाची भाकर आज मोडली जाणार आहे प्रभूजी, ती खाऊन परमेश्वर बापा तू आम्हाला तृप्त कर प्रभूजी. आम्हाला पुन्हा एकदा नवजीवन दे परमेश्वरा आणि आम्हाला पुन्हा एकदा नवीन असं परमेश्वर बापा तू कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करते म्हणून तू ऐक पित्या. आमीन. आइए परमेश्वर के वचनों में हम देखें और इसका दूसरा पत्रस, इसका दूसरा अध्याय और 19 वचन में हम देखने जा रहे हैं. और उस वचन में इस प्रकार लिखा है, जो व्यक्ति जिससे हार गया है वह उसका दास बन जाता है. ऐसा परमेश्वर के वचन में दूसरा पत्रस दूसरा अध्याय और 19 वचन में लिखा है. दुसरा पेत्र दुसरा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला असं सांगतं, ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत, कारण मनुष्य ज्याच्या कयात जातो त्याचा तो दासही बनतो. जो व्यक्ति जिससे हार जाता है वह उसका दास बन जाता है. जो व्यक्ती ज्याच्यापासून हारतो तो त्याचा दास होऊन जातो. दास का मतलब है गुलाम. गुलाम जिसको हम कहते हैं, गुलाम कहा जाता है आणि उसे. दास याचा अर्थ म्हणजे गुलाम होणं. गुलाम का मतलब है कि कोई जो ऊपर है जो उसको नियंत्रण कर रहा है. आणि गुलाम याचा अर्थ असा की त्याच्यावरती कुणीतरी आहे जो त्याच्यावर नियंत्रण ठेवत आहे, उसको वो चला रहा है. त्याला तो चालवत आहे. उसका स्वामी, उसका मालिक कोई तो है जो उसको चलाता है त्याचा स्वामी, त्याचा मालक कुणीतरी आहे जो त्याला चालवत आहे और उसको पूरी तरह से नियंत्रण करके आणि रखता है. त्याला पूर्णपणे नियंत्रित करून ठेवलेला और आहे. यहाँ पे वचन इसी प्रकार कहता है कि जो व्यक्ति जिससे हार गया है, जिस बात से हार चुका है, जिस बात से वो
पूरी तरह से निराश हो चुका है, हताश हो चुका है, निराश हो चुका है। आणि या ठिकाणी असंच लिहिलेलं आहे, जो मनुष्य त्याच्या कयात गेलेला आहे, जो निराश झालेला आहे, जो हताश झालेला आहे, तो त्याचा दास बनून गेलेला आहे. जिस कारण बस वो हार चुका है, उसके जीवन के अंदर वो उसको कंट्रोल कर रही, वो उसको नियंत्रण कर रहा है, या वो उसका दास बन चुका आणि है. ज्या कारणामुळं त्याच्या कयामध्ये गेलेला आहे, तो त्याला नियंत्रण करत आहे आणि जेणेकरून हा त्याचा दास बनलेला आहे. दास का मतलब है वो उसको चला रहा है. दास याचा अर्थ तो त्याला चालवत आहे. उसके विचार या उसके जीवन में जो भी परिस्थिति है वो उसको चला रही है, क्योंकि वो उसके अधीन हो गया है, उसके ऊपर कोई वर्चस्व कर रहा है, सत्ता कर रहा है, और वो चीजें उसको लेकर चल रही है. त्याचे विचार किंवा आणि अशा काही गोष्टी ज्याच्या आधिपत्याखाली तो आलेला आहे आणि तेच गोष्टी त्याला चालवत आहे, त्यांच्या कयामध्ये तो गेलेला आहे आणि त्यांचा दास तो बनलेला आहे. इसलिए इयोब कहता है कि जैसे मैं विचार करता हूं वही चीज मुझ पर आ जाती है. आणि म्हणून या ठिकाणी इयोब देखील म्हणताना आपण ऐकतो की जसा तो विचार करतो तसंच घडताना तो पाहतो. वही मुझ पे आ पड़ता है. जिस प्रकार मैं विचार करता हूं, जो बातें मुझे नियंत्रण करती है, वही मुझ पर आ पड़ती है. आणि ज्या गोष्टी मला नियंत्रण करतात, ज्या विचार मी करतो, तेच गोष्टी माझ्यावर येऊन पडतात. आज हम देख रहे हैं किन चीजों से मनुष्य जो है हार गया है. आता आपण पाहूयात की कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे मनुष्य हा हारलेला आहे. आज अपनी नजरें चारों ओर उठाकर देखिए. आज आपली नजर उठून चहूकडे पहा. पूरी तरह से जो वातावरण है, जो चीजें हैं, एकदम वो एकदम हारी हुई चीजें हैं, या वो पूरी नकारात्मक चीजें हैं. जे काही वातावरण आहे, जिथे ज्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, ते एक नकारात्मकतेचं वातावरण झालेलं आहे, हारलेलं असं वातावरण आहे. और सभी जो हैं उसके वजह से एक दहशत में आ गए हैं. आणि सर्वजण त्या सर्व गोष्टींमुळे भयामध्ये गेलेले आहेत, दहशतीत गेलेले आहेत. क्योंकि जो मनुष्य है वो एक ही विचार कर रहा है कि अब क्या होगा, मैं घर से बाहर निकलूंगा तो कुछ हो जाएगा, ऐसा हो जाएगा, वैसा हो जाएगा, और वो विचारों में डूबा हुआ है, जिसकी वजह से वो पूरी तरह से दहशत में आ गया है. आणि मग तो व्यक्ती विचार करत होता, आता करत आहे, आता पुढे काय होईल, कसं होईल, मी जर बाहेर गेलो तर माझ्यावरती काय बीतेल, या सर्व गोष्टींच्या कयामध्ये तो गेलेला आहे. उसको कल का भरोसा नहीं कि कल मेरे जीवन में क्या होने वाला है. त्याला उद्याचा भरोसा राहिलेला नाहीये की आता उद्या माझ्या जीवनामध्ये काय घडणार आहे. वो एकदम चिंतित हुए बैठा है आणि अतिशय चिंताग्रस्त होऊन गेलेला और आहे. अपने ही विचारों में ये व्यक्ति हार चुका है. आणि स्वतःच्या विचारांमध्येच तो हारून गेलेला आहे. इसलिए उसके जो विचार है ना, विचारों ने उसको दास बना लिया आणि है. म्हणून त्याचे जे विचार आहेत ना, त्या विचारांनीच त्याला दास बनवून ठेवलेला आहे, उसको गुलाम बना लिया त्याला है. गुलाम बनवलेला उसके आहे. विचारों ने उसके ऊपर सत्ता ले ली है. त्याच्या विचारांनी त्याच्यावरती सत्ता घेतलेली आहे. उसके विचारों ने उसको खुद को स्वाधीन, अपने अधीन कर लिया है. त्याच्या विचारांनीच त्याला स्वतःच्या अधीन असं करून ठेवलेलं आहे. और वो विचारों का गुलाम या दास बन गया आणि है. मग त्या विचारांचा गुलाम किंवा दास असा बनलेला आहे. और वो जिस बात से वो हारा है, उस बात ने उसको दास बना दिया आणि है. ज्या गोष्टींमुळे तो हारलेला आहे, त्याच गोष्टींनी त्याला दास बनवून ठेवलेला आहे. इसलिए गलतियों की किताब पत्री इसका 5 अध्याय 13 वचन इस प्रकार कहता है कि आप और मैं स्वतंत्र होने के लिए बुलाए गए हैं. आणि म्हणून गलतीकरास पत्राचा 5वा अध्याय आणि 13व वचन आम्हाला असं सांगतं की आम्ही दास होण्यासाठी नाही तर स्वतंत्र होण्यासाठी पाचारण केले गेलेलो आहोत. परमेश्वर ने आपको मुझे दास बनने के लिए नहीं बुलाया. देवाने तुम्हाला आणि मला दास होण्यासाठी नाही बोलवलं. दास का मतलब है गुलाम होने के लिए नहीं बुलाया. दास याचा अर्थ गुलाम होण्यासाठी नाही बोलवलं. विचारों के अंदर गुलाम होने के लिए या विचारों के द्वारा हारने के लिए आपको मुझे नहीं बुलाया गया. विचारांच्या द्वारे दास होण्यासाठी किंवा विचारांच्या द्वारे निराश हताश होण्यासाठी परमेश्वराने बोलवलेलं नाही. अगर हम हार चुके हैं अपने विचारों में या अपने मन में, या हमारा मनोबल गिर गया है, तो अब इस मनोबल के अंदर किस प्रकार हम स्वतंत्र हो सकते हैं, इस बात को देखेंगे. आणि जर ह्या विचारांमुळे आम्ही हारलेलो आहोत, त्याचे दास बनलेलो आहोत, तर यापासून आम्ही कसं स्वतंत्र होऊ शकतो, याविषयी आम्ही आज पाहणार आहोत. इसलिए आज अगर आपके मन के अंदर आप पूरी तरह निराश हैं, आपके मन ने आपको कंट्रोल करके रखा है, आपको स्वाधीन करके रखा है, आपके विचारों ने आपकी ताकत को खत्म कर रखा है, तो आज इसी पर हम बात करेंगे कि हम
परमेश्वर किस प्रकार हमको स्वतंत्र करेगा। आणि म्हणून जर आज तुमच्या मनाच्या विचारांनी तुम्हाला स्वतःचा दास बनवून घेतलेला आहे, तुम्ही त्याच्याद्वारे हारलेले आहात, तुम्ही चिंताग्रस्त झालेले आहात, तुम्ही नैराश्यामध्ये गेलेले आहात, तर आज आम्ही तेच पाहणार आहोत की या गोष्टींवरती आम्ही कसा विजय मिळवू किंवा देवाच्या कृपेने आम्ही कसं यातून स्वतंत्र होऊ, कैसे हम स्वतंत्र होंगे। कसं आम्ही स्वतंत्र होऊ। पहली बात, पहिली गोष्ट यूहन्ना इसका 8 अध्याय 32 वचन कहता है, योहान 8:32 असं सांगतं, तुम सत्य को जानोगे और सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा। सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल। अगर बंधन से मुक्त होना है, विचारों के बंधन से मुक्त होना है, निराशाओं के बंधन से मुक्त होना है, तो एक बात जानने की जरूरत है, वो है सत्य। आणि म्हणून विचारांच्या बंधनातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट जाणून घ्यायची गरज आहे आणि ते म्हणजे सत्य। और सत्य अगर हम जान लेंगे तो परमेश्वर का वचन कहता है कि वो हमको स्वतंत्र कर देगा। आणि सत्य जर आम्ही जाणून घेऊ तर देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की ते सत्यच आम्हाला स्वतंत्र करेल। हमारे विचारों से स्वतंत्र कर देगा। जिस बात में हम हारे हैं हमारे विचारों में, उससे हमको स्वतंत्र कर देगा, आजाद कर देगा। आमच्या विचारांमध्ये जे आम्ही हारलेलो आहोत त्या आमच्या विचारांच्या बंधनातून तो आम्हाला स्वतंत्र करेल, आजाद करेल। इसलिए सत्य जो है वो जानना बहुत जरूरी है। आणि म्हणून सत्य जाणून घेणं हे फार गरजेचं आहे। ये बहुत महत्वपूर्ण बात है कि सत्य को हम जान लें। आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे की आम्ही सत्य जाणून घ्यावं। सत्य क्या है? सत्य काय आहे? यूहन्ना इसका 14 अध्याय 6 वचन कहता है, योहान 14:6 असं सांगतं, यीशु ने कहा, येशू म्हटला, मार्ग सत्य और जीवन मैं ही हूँ। मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे। यीशु ने स्पष्ट रीति से बता दिया है कि मार्ग सत्य और जीवन मैं ही हूँ। आणि येशू या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे। इसलिए अगर जो सत्य है वो यीशु है। आणि म्हणून जे सत्य आहे ते फक्त येशू आहे। पहला और आखिरी सत्य सिर्फ यीशु है। पहिलं आणि शेवटचं सत्य फक्त येशू आहे। क्योंकि ये सत्य जो है यूहन्ना 1:14 के अनुसार ये सत्य वचन बनकर, वचन जो देहधारी हुआ इस पृथ्वी पर वो आया। आणि मग योहान 1:14 अनुसार वचन देहधारी झाला आणि तो पृथ्वीवरती आलं। वो सत्य इस पृथ्वी पर आया आणि ते सत्य या पृथ्वीवरती आलं। इसका यूहन्ना इसका 1:17 कहता है, आणि योहान याचं 1:17 असं सांगतं, जो सच्चाई है, जो सत्य है, वह यीशु मसीह के द्वारा पहुंचाई गई। जे सत्य आहे ते येशूच्या द्वारे पोहोचवलं गेलेलं आहे। पहला और आखिरी जो सत्य है वो सिर्फ यीशु मसीह है। पहिलं आणि शेवटचं सत्य काय असेल ते फक्त येशू आहे। इसलिए अगर स्वतंत्र होना हमारे विचारों में जिस बात से हम हार गए हैं, आप यीशु को मान लें, यीशु को जान लें। आणि म्हणून जर आपल्या विचारांमधून आम्हाला मुक्तता पाहिजे तर आम्हाला सत्य जाणून घेणं गरजेचं आहे, जे सत्य फक्त येशू आहे। उसको जानना जरूरी है त्यांना जाणणं फार गरजेचं आहे कि वो किस प्रकार सत्य है, की तो कशा प्रकारे सत्य आहे, उसको जानना जरूरी है। ते जाणून घेणं गरजेचं अगर आहे। आपको मुझे मुक्त होना है तो पहली बात आपको मुझे उसको जानना जरूरी है। जर तुम्हाला आणि मला मुक्त व्हायचंय तर पहिली गोष्ट त्याला जाणून घेणं गरजेचं आहे। पहला पत्रस 2 अध्याय 16 वचन इसी प्रकार कहता है आणि पहिला पेत्र 2 अध्याय आणि 16 वचन याच प्रकारे सांगतं कि अपने आप को स्वतंत्र जानो। की स्वतःला स्वतंत्र माना। किस प्रकार हम स्वतंत्र मानेंगे? कशा प्रकारे आम्ही स्वतंत्र मानू? जब यीशु मसीह हमारे जीवन में आता है तो हमारे अंदर सच्चाई उत्पन्न होने लगती है। येशू जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आमच्यामधून सत्य प्रगट होतं। और सच्चाई क्या है? तो यीशु और उसका वचन है। आणि सत्य काय असेल ते फक्त येशू आणि त्याचं वचन। क्योंकि यीशु परमेश्वर का वचन कहता है उसका जो वचन है वो सत्य है। कारण देवाचं वचन जे आहे ते सत्य आहे। अगर आपको और मुझे अपने विचारों से मुक्त होना है तो यीशु और उसके वचन को अपने जीवन में अपनाना होगा और उसके अनुसार कहना होगा। आणि जर हे सत्य तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला जर तुमच्या विचारांपासून बंधन मुक्त व्हायचं असेल तर हे सत्य जाणून घेणं आणि ते आत्मसात करणं हे फार गरजेचं आहे। उसको पहचानना जरूरी है। त्याला ओळखणं फार गरजेचं आहे। सत्य क्या है और परमेश्वर का वचन क्या है, इसको पहचानना बहुत जरूरी है, बहुत महत्वपूर्ण है। सत्य काय आहे, त्याचं वचन काय आहे हे ओळखणं, हे समजून घेणं हे फार महत्वपूर्ण आहे। इसलिए 2 तिमोथी 2 अध्याय 25 वचन इसी प्रकार कहता है कि हम मन फिराव के द्वारा उस सत्य को पहचान लें। आणि म्हणून तिमोथेचं 2 अध्याय आणि 25 वचन आम्हाला असं सांगतं की आमचं मन फिरवणं हे फार गरजेचं आहे।
उसके द्वारा आप और मैं सत्य को पहचानेंगे। आणि त्याच्याच द्वारे तुम्ही आणि मी त्याची सत्यता ओळखू शकू. मन फिराने का मतलब है जो इस संसार में जो बातें हो रही हैं, इस संसार के अंदर जो बातें चल रही हैं, जो हमें दिख रही हैं, उससे पूरी तरह से अपने जीवन को घुमाकर परमेश्वर के वचन पर अपनी नजर को लगाना आणि है। मन फिरवणे याचा अर्थ काय, तर या जगामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, होत आहेत, त्याच्याकडून पूर्णपणे पाठ फिरवणे आणि येशूकडे लक्ष लावणे. हमें जो दिख रहा है, जो हम चल रहा है, उसकी वजह से इस दुनिया के अंदर जो है डर पैदा हो गया है, एक डर का वातावरण निर्माण हो गया है। उसकी वजह से विचारों के अंदर डर उत्पन्न हो गया है और डर की वजह से जो मनुष्य है वो हार चुका है। आणि ज्या परिस्थिती आजूबाजूला घडत आहे त्यांच्याकडे पाहून मनुष्य जो आहे तो घाबरलेला आहे, भ्यालेला आहे आणि त्याच्या मनामध्ये एक भीती आलेली आहे आणि त्याद्वारे त्या भीतीमुळे तो हारलेला आहे. इसलिए आपको और मुझे अपने मन को वहां से हटाकर मन को घुमाना होगा और परमेश्वर के वचन में लगाना होगा। आणि म्हणून आपलं जे मन आहे त्या गोष्टींमधून काढून आम्हाला पूर्णपणे त्याला पाठ फिरवली पाहिजे आणि देवाच्या वचनांकडे आम्हाला लक्ष लावलं पाहिजे. कि परमेश्वर का वचन है जो हमारे जीवन के अंदर डर को निकालेगा। कारण हे देवाचं वचनच आहे जे आमच्या जीवनामधून जी भीती आहे त्याला काढून टाकेल. यूहन्ना इसका 8:44 कहता है कि शैतान जो है वो झूठा है। आणि योहान 8:44 सांगतं की सैतान हा खोटारडा आहे, वो उसमें कोई भी सत्य नहीं है, त्याच्यामध्ये कुठलीही सत्यता नाहीये. वो झूठ का बाप है, तो खोटारडेपणाचा बाप आहे. उसका स्वभाव ही है वो झूठ बोलता है त्याचा स्वभावच तो आहे की तो लबाड आहे और वो झूठ का पिता कहा गया है। आणि लबाडीचा बाप म्हटला गेलेला आहे. इसलिए आपको और मुझे उसके बातों पर ध्यान ना देते हुए परमेश्वर की बातों को हमें सबसे प्रथम और अनिवार्य मानना है। आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष न देताना देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष द्यावं आणि त्याच्याच गोष्टी आम्ही मानाव्यात, त्याचीच सत्यता जाणून घ्यावी. नहीं तो जो इस दुनिया के जो विचार है ना वो हमारे विचार बन जाएंगे और हमें हताश करेंगे और वो हमारे पर राज्य करेंगे, सत्ता करेंगे, हमको पूरी तरह से निराश कर आणि देंगे। नाहीतर मग काय होईल की हे जगाचे जे विचार आहेत ना ते विचारच आम्हाला पूर्णपणे आमच्या जीवनामध्ये निराश करतील, हताश करतील, आम्हाला हरवून टाकतील. और जिस बात से हम हार गए हैं ना उसके गुलाम बन आणि जाएंगे। मग ज्या गोष्टीने आम्ही हारलेलो आहे ना कदाचित आम्ही त्याचे गुलाम बनून जाऊ. गुलाम मतलब हम कुछ कर नहीं पाएंगे, गुलाम याचा अर्थ आम्ही काही करू शकणार नाही. हम बंद के रह जाएंगे आम्ही बंधनामध्ये राहू और हम कुछ भी अपने जीवन के अंदर हासिल नहीं कर आणि पाएंगे, आमच्या जीवनामध्ये आम्ही काही मिळवू शकणार नाही. क्योंकि बंधन का मतलब है ना चल सकते हैं, ना उठ सकते हैं, ना बैठ सकते हैं, हम एक ही जगह पर स्थिर होकर, एक ही जगह पर खड़े होकर हम बंध चुके हैं। आणि बंधनामध्ये असणं याचा अर्थ आम्ही उठू शकत नाही, आम्ही चालू शकत नाही, आम्ही बोलू शकत नाही, तर एका ठिकाणी स्थिरावलेले, थांबलेले असं काहीतरी आमचं जीवन बनून जाईल. हम आगे नहीं जा सकते, आम्ही पुढे जाऊच शकणार हम नाही, आगे का विचार भी नहीं कर सकते, आम्ही पुढचा विचारच करू शकणार नाही. क्योंकि हमारा जो विचार है ना वो खत्म हो चुके कारण हैं, आमचे विचार जे आहेत ना ते संपलेले आहेत. क्योंकि वो विचार कहते हैं कि तू हार चुका कारण है, विचार आमचे असं सांगतायत की तू आता हारलेला आहे, तू पूरी तरह से खत्म हो चुका तू है। पूर्णपणे संपलेला आहे. हमारे मन के अंदर ये विचार हमें कहते रहते हैं आमच्या मनामध्ये हे विचार आम्हाला सांगत राहतात और विचार को हम सुनकर हम दास बन जाते आणि हैं। मग त्या विचारांचं ऐकून आम्ही त्यांचे दास बनून इसलिए जातो. रोमियो की पत्री इसका 6:16 में इस प्रकार लिखा है, आणि म्हणून रोमकरास पत्र याचा 6 अध्याय आणि 16 वचनामध्ये असं लिहिलेलं क्या आहे, तुम नहीं जानते कि जिसकी आज्ञा मानने के लिए तुम अपने आप को दासों के समान सौंप देते हो उसी के दास हो, चाहे पाप के जिसका अंत मृत्यू है, चाहे आज्ञाकारिता के जिसका अंत धार्मिकता है। आज्ञा पालना करता ज्याला तुम्ही स्वतः गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात, ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापांचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात. हम किसके गुलाम हैं यहाँ पर बताया गया है। आम्ही कुणाचे गुलाम आहोत हे या ठिकाणी सांगितलं गेलेलं हम आहे. पाप के गुलाम हैं क्या जो पूरी तरह से नकारात्मक है, या हम धार्मिकता के गुलाम हैं जो हमें स्वतंत्र करता है। आम्ही पापाचे गुलाम आहोत का जे आम्हाला पूर्णपणे बंधनामध्ये ठेवतं, का आम्ही स्वतंत्रतेचे आम्ही देवाचे गुलाम आहोत किंवा आम्ही आज्ञेचे गुलाम आहोत जे आम्हाला पूर्णपणे मुक्त करतं, स्वतंत्र करतं. अगर हम पाप के गुलाम हैं जिसका अंत मृत्यू है, आज जर आम्ही पापाचे गुलाम आहोत तर
त्याचा अंत जो आहे तो मृत्यू आहे. पाप का मतलब पूरी तरह से नकारात्मक चीजें, पाप याचा अर्थ पूर्णपणे नकारात्मक गोष्टी. परमेश्वर से अलग करना पाप है. परमेश्वरापासून वेगळं काही करणं हे पाप आहे. पाप का मतलब है परमेश्वर की सहभागिता का टूट जाना है. पाप याचा अर्थ देवाच्या सहभागितेमधून तुटणं. परमेश्वर जो कहता है, परमेश्वर जो बोलता है, उसकी बातों का न मानना पाप है. परमेश्वर जे सांगतो, परमेश्वर जे बोलतो ते न ऐकणं हे पाप आहे. इसलिए पहला जो पाप हुआ, आदम को जो कहा गया था, उसने परमेश्वर की आज्ञा को नहीं मानी, इसलिए वहां पर पाप हुआ. आणि म्हणून आम्ही पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की आदाम आणि हवेने देवाची आज्ञा पालन केलं नाही, त्याचं ऐकलं नाही, म्हणून तो पापामध्ये पडला. परमेश्वर की आज्ञा को ना मानना मतलब पाप, और पाप का मतलब है मृत्यू. आणि देवाची आज्ञा पालन न करणं याचा अर्थ पाप, आणि पापाचं वेतन हे मरण आहे. क्योंकि परमेश्वर के जो विचार हैं, परमेश्वर ने जो कहा है, उसकी बात को ना मानना है. कारण परमेश्वरानं जे सांगितलंय, परमेश्वरानं जे बोललेलं आहे ते न मानणं हे म्हणजे पाप आहे. ये पाप गिना गया है. आणि हे पाप गणलं गेलेलं आहे. और ये पाप क्या करता है? मनुष्य के ऊपर सत्ता करता आणि है. हे पाप काय करतं माहिती का? तर हे मनुष्यावरती सत्ता करतं. ये परमेश्वर की बातों को नहीं मानने देता. हे देवाच्या गोष्टी ऐकून देत नाही. और ये जो संसार के अंदर जो बातें चल रही हैं, जो मेरे मन के अंदर जो बातें चल रही हैं, जो मुझे दिख रही हैं, उसी को ये अपनाता है. आणि ज्या जगामध्ये गोष्टी चाललेल्या आहेत त्याच गोष्टी फक्त हे आत्मसात करायला पाहतं. और मनुष्य पूरी तरह से हार चुका है. आणि मनुष्य जो आहे या सर्व गोष्टींमुळे पूर्णपणे हारलेला आहे. अगर मनुष्य हार गया है, तो जो जिस बात से वो हारा है, वो उसका दास बन गया है. आणि जर मनुष्य हारलेला आहे, ज्या गोष्टींमुळे तो हारलेला आहे त्या गोष्टींचा तो दास बनलेला आहे. और आज क्या चल रहा है? आज बड़ा संघर्ष चल रहा है इस दुनिया के अंदर. आज आपण पाहतो काय चाललेलं आहे. सर्वत्र एक प्रकारचा संघर्ष चालू आहे. विचारों के अंदर संघर्ष है. विचारांमध्ये संघर्ष, कोरोना वायरस को लेकर संघर्ष है. कोरोना व्हायरस घेऊन संघर्ष, गलत विचारों का मन में आने का संघर्ष है. वाईट विचार मनामध्ये येण्याचा संघर्ष, गलत फहमी के द्वारा विचारों का संघर्ष है. आणि गैरसमजाच्या द्वारे जे आमचे विचार आहेत त्या संबंधी, और सच्चाई जाने बिना हम बहुत बातों को निर्णय ले लेते हैं. आणि सत्य ऐकल्या वाचून आम्ही बऱ्याचशा गोष्टींचा निर्णय घेतो. इसलिए आज मैं आपसे कहना चाहता हूं कि जो भी संघर्ष हमारे मन में चल रहा है, किसी भी बात को लेकर, कोरोना वायरस के बात को लेकर होगा या गलतफहमी के विचारों के द्वारा जो भी बात होगी, आज आपको और मुझे उसका गुलाम नहीं बनना है. आणि म्हणून मला सांगायचं आहे या ठिकाणी की कोरोना व्हायरस असू दे किंवा आमच्या मनातले गैरसमज असू दे, हे जे काही संघर्ष आपले चालू आहेत, ये हमको हरा देगा. हे आम्हाला एक दिवस हरवून और टाकतील हमको दास बना देगा. आणि आम्हाला त्यांचा दास व्हावं लागेल. परमेश्वर की इच्छा नहीं कि आप और मैं उसके गुलाम बने. देवाची इच्छा ही नाही की आम्ही त्याचं गुलाम बनावं. किस प्रकार हम गुलाम बनते हैं, देखिए. कशा प्रकारे आम्ही गुलाम बनतो ते पहा. समझो एक कोरोना वायरस से चपेट में आया व्यक्ति या संक्रमित व्यक्ति है, वो मनुष्य मेरे संपर्क में आता है, तो क्या होने लगता है मैं आपको बताता हूं. आता उदाहरणार्थ आपण पाहूया की एखादा कोरोना बाधित जो आहे रुग्ण, तो माझ्या संपर्कामध्ये आला तर मग काय होऊ लागतं, आम्ही काय विचार करू लागतो ते पहा. एक व्यक्ति से हम मिलते हैं, एखाद्या व्यक्तीला आम्ही भेटतो, मुझे मालूम नहीं है कि वो संक्रमित व्यक्ति है, आणि मला माहित नाहीये की तो संक्रमित व्यक्ती और आहे. जब तक मुझे नहीं मालूम है तब तक मैं उसके साथ में घुल मिलकर रहता हूं, बड़ी हंसी मजाक करता हूं. आणि जोपर्यंत मला हे माहित नाहीये की तो संक्रमित आहे, मी अगदी हसून खेळून त्याच्याशी गप्पा मारतो बहुत सारे घंटे उसके साथ में मैं बिताता आणि हूं. तासून तास मी त्याच्या सोबत घालवतो. और जैसे ही वो घर पर जाता है, उसको तकलीफ होने लगती है, वो जाता है डॉक्टर के पास में. डॉक्टर उसको जो परिवर्तन है या उसको जो डॉक्टर के पास जाता है, इलाज करता है, उसकी जब रिपोर्ट आती है तो क्या होता है. आणि मग तो व्यक्ती घरी जातो, त्याला त्रास होऊ लागतो, आणि मग नंतर तो डॉक्टरांकडे जातो, आणि मग डॉक्टर त्याला काही गोष्टी सांगतात, आणि मग पुढे काय होतं ते आपण पाहू. उसके बाद में जब वो रिपोर्ट आती है तो वो डर जाता है. आणि मग त्याची टेस्ट होते, आणि जेव्हा त्याचा रिपोर्ट येतो तेव्हा तो भयभीत होतो. और जब हम उसके संपर्क में आए हैं तो वो हमें फोन करके कहता है कि मेरे जीवन में ऐसे ऐसे हुआ है. आणि ज्याच्या संपर्कामध्ये आम्ही आलो, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, तो आम्हाला फोन करून सांगतो की मी पॉझिटिव्ह आलेलो आहे. और जब वो फोन करके कहता है
तब मैं ठीक हूं एकदम, मुझे कुछ नहीं हुआ है, लेकिन जब उसका फोन आता है तो मेरे जो विचार है ना वो बदलना शुरू हो जाते हैं. आणि तोपर्यंत मी बरा आहे जोपर्यंत त्याचा फोन येत नाही, पण एकदा त्याचा फोन येतो त्यानंतर माझे विचार अचानक बदलायला लागतात मेरे अंदर एक डर समा जाता है आणि माझ्यामध्ये एक भय, एक भीती निर्माण और होते डर जो है मेरे विचारों में काम करने लगता है आणि मग ती जी भीती आहे ती माझ्या विचारांमध्ये काम करू लागते और पूरे शरीर को वो अपने नियंत्रण में कर लेता है. आणि माझं संपूर्ण शरीर ते विचार जे आहे त्याच्या नियंत्रणाखाली येतं और जो विचार है ना वो विचारों के द्वारा पूरा शरीर को वो गुलाम बना लेता आणि है. त्या विचार आहेत ना, त्या विचारांच्या द्वारे ते संपूर्ण शरीर त्याचं गुलाम होऊन जातं और मुझे भी लगने लगता है कि अभी कुछ तो हो रहा है, आणि आता मलाही वाटू लागतं की आता काहीतरी होणार और जो अभी तक नहीं हो रहा है जब उसने मुझे कहा मुझे होना शुरू हो गया है. आणि मग त्यांनी जे मला काही झालेलं नव्हतं, ज्यावेळेस त्यांनी असं सांगितलं, फोन केला, अचानक मला काहीतरी होऊ लागतं. मैं ये नहीं कह रहा हूं कि आप सावधानी ना बरतें, मी असं म्हणत नाही की तुम्ही सावधानी बाळगू नका, आप सावधानी बरतिए, तुम्ही सावधानी बाळगा, लेकिन क्या हो रहा है मैं आपको ये बता रहा हूं. पण काय होतंय हे मी तुम्हाला सांगत आहे. एकदम गला दुखने लगता है, अचानक घसा दुखू लागतो शरीर के अंदर एक ठंडी लगने लगती है, आणि शरीरामध्ये थंडावा जाणवू और लागतो जो भी लक्षण जो वायरस संक्रमित व्यक्ती के जीवन में होता है वही मुझे होने लगता है. आणि मग करोना बाधित व्यक्तीचे जे काही त्याचे चिन्ह आहेत ते अचानक मला माझ्यामध्ये जाणवू और लागतात मुझे लगता है कि मेरे अंदर भी वो लक्षण आ गया है, आणि मग मला असं वाटतं की ती सर्व लक्षणं माझ्यामध्ये देखील आलेली आहे और मैं एकदम डरने लगता हूं, आणि मी एकदम घाबरू लागतो और मेरी जो सोच है वो बदलना शुरू हो जाती है, आणि मग माझे जे विचार आहेत ते अचानक बदलू लागतात और मुझे पूरी तरह से मेरे विचार जो हैं वो गुलाम बना लेते हैं, आणि माझे जे विचार आहेत ते पूर्णपणे मला गुलाम बनवून ठेवतात और मुझे पूरी तरह से अपने नियंत्रण में ले लेते हैं. आणि मला पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणामध्ये घेतात. समझिए, अगर आप जहां रहते हैं, जिस क्षेत्र में आप रहते हैं, उस क्षेत्र में ये घटना होती है, आता लक्षात घ्या, जर समजा ज्या क्षेत्रामध्ये, ज्या भागामध्ये तुम्ही राहता त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडल्या. समझो आप एक घर में हैं और घर के 2 घर छोड़ के तीसरे घर के अंदर ऐसा व्यक्ति पाया जाता आता है. समजा तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्याची 2 घरं सोडून असा संक्रमित व्यक्ती आढळला. समझो आप एक निचले मंजिल में रहते हैं और चौथी मंजिल के ऊपर ऐसा व्यक्ति मिलता आता है, कदाचित तुम्ही खालच्या मजल्यावर राहता आणि तुमच्या वरून चौथ्या मजल्यावरती असा संक्रमित व्यक्ती आढळला. तो हमारे जीवन के अंदर क्या होता है? मग आमच्या जीवनामध्ये काय होतं? एक डर का वातावरण पैदा हो जाता है, एक भीतीचं वातावरण निर्माण होतं और सबके जो भी हमारे अंदर है या हमारे घर वाले हैं, पूरे लोगों के अंदर एक डर समा जाता आणि है. जे आमच्या घरातले व्यक्ती आहेत, नातलग आहेत, आमच्या सर्वांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं और हम विचारों के गुलाम बन जाते आणि हैं. आम्ही त्या विचारांचे गुलाम होतो. हमें कुछ हुआ नहीं है, आम्हाला काही झालेलं नाहीये, हमें कुछ भी नहीं हुआ है, आम्हाला काहीच झालेलं नाहीये, लेकिन हमें लगने लगता है. कब लगने लगता है? कि जब हमें सुनाई देता है या जब हमें कहा जाता है. पण आम्हाला कधी वाटू लागतं ज्यावेळेस आम्ही ते ऐकतो किंवा ते आम्ही विचारांमध्ये घेतो, तो वो विचार जो हमें गुलाम बना लेते हैं. आणि मग ते जे विचार आहेत ना ते आम्हाला गुलाम बनवतात. मैं ये नहीं कह रहा हूं कि आप सावधानी ना बरतें. मी असं म्हणत नाही की तुम्ही सावधानी पाळू नका. क्या होता है मैं ये कह रहा हूं. काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. ऐसा होने लगता है, असं होऊ लागतं और हम ऐसे व्यक्ति के संपर्क में नहीं जाते और जाना भी नहीं चाहिए. आणि आम्ही अशा व्यक्तीच्या संपर्कामध्ये जात नाही आणि जाऊ पण नाही. और हमें लगने लगता है मैं क्यों वो व्यक्ति मेरे संपर्क में आया, क्यों मैं नहीं जाता तो अच्छा होता, ऐसे विचार मेरे मन में आने लगते हैं. आणि मग मी का त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये गेलो, मला नव्हतं जायला पाहिजे, अशा प्रकारचे अनेक विचार आमच्या मनामध्ये येऊ मेरी लागतात. नींद उड़ जाती है. माझी झोप उडून जाते. लेकिन मैं आज जो परमेश्वर विश्वास करने वाले लोग हैं उनके लिए कुछ कहना चाहता हूं. पण आज मी देवावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्यांच्याशी काहीतरी बोलू इच्छितो. रोमियो की किताब 12 अध्याय 2 वचन कहता है, रोम 12 आणि 2 असं सांगतं, इस संसार के सदृश ना बनो, या युगाबरोबर समरूप होऊ नका, परंतु तुम्हारे मन के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए. तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हमें अपने मन को नया करना है. आम्हाला आमच्या मनाला नवीन करायचंय. हमारी सोच को नई करनी है. आमचे विचार नवीन करायचे. हमारे विचारों को बदलना है. आमचे विचार बदलायचे. हमें विचारों के गुलाम नहीं
पर विचार हमारे गुलाम बनना है। आम्हाला विचारांचं गुलाम व्हायचं नाही, तर विचारांना आमचं गुलाम करायचं आहे. हमें विचारों को पूरी तरह से बदलने की जरूरत है। आम्हाला त्या विचारांना पूर्णपणे बदलून टाकण्याची गरज आहे. हमारी सोच जो है वो नकारात्मक बनती जाती है आमचे जे विचार आमचे जे आहेत ते नकारात्मक बनू और लागतात हमको गुलाम बना देते हैं। आणि आम्हाला गुलाम बनवतात. इसलिए परमेश्वर का वचन कहता है कि अपने मन को नया करो। आणि म्हणून देवाचं वचन असं सांगता, आपल्या मनाचे नवीनीकरण होऊ द्या. संसार के सदृश ना बनो। या जगा सदृश्य बनू नका. इस संसार में क्या चल रहा है उसको देखकर डरो मत, या जगामध्ये काय चाललेलं आहे ते पाहून घाबरू नका. उसको देखकर सोचो मत। ते बघून त्याच्यावरती विचार करू नका. इसलिए आपके और मेरे जीवन में हमें अपने विचारों को बदलना होगा। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आम्हाला आमचे विचार बदलण्याची गरज आहे. उस सत्य को जानना होगा, ते सत्य जाणणं गरजेचं आहे. यीशु को जानना होगा। येशूला जाणून घेणं येशू गरजेचं सत्य आहे. है. येशू सत्य आहे. यीशु का वचन सत्य है। येशूचं वचन सत्य आहे. इसलिए मैं आज कहना चाहता हूं कि परमेश्वर के वचनों की सच्चाइयों को आपको और मुझे मालूम होना आणि चाहिए। म्हणून माझी इच्छा आहे प्रियांनो, की या परमेश्वराची जी सत्यता आहे त्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. उसको जानना है, त्याला ओळखायचं आहे. उसको पहचानना है, त्याला समजून घ्यायचं उसको आहे. अपने जीवन में लेना है, त्याला आपल्या जीवनात घ्यायचं आहे. अपने जीवन में लेकर उसके उस वचन से सकारात्मक बनना है। आणि त्याचे वचन आपल्यामध्ये घेऊन आमचे विचार सकारात्मक करायचे आहेत. तो उस समय जब हमारे विचार जब नकारात्मक होते हैं, हमारे जो विचार जो है पूरी तरह से हमें गुलाम बनाते हैं, जो विरोधर्थी हैं, अब उन विचारों में विजय कैसे लें ये हम समझें। आणि जेव्हा आम्ही त्या विचारांचे गुलाम होतो, त्या विचारांवरती आम्ही मनन करू लागतो, त्याचे आता आम्ही त्या विचारांच्या द्वारे हारतो, त्यावेळेस त्या विचारांवरती कसा विजय घ्यायचा आहे ते आम्ही पाहत आहोत. जिस बात से हम हार गए हैं, जिसके हम गुलाम बन गए हैं, उस पे विजय कैसे लेना है ये वचनों के अनुसार देखना है। ज्या गोष्टींमुळे आम्ही हारलेलो आहोत, ज्याचा आम्ही गुलाम बनलेलो आहोत, त्याच्यावरती विजय कसा मिळवायचा हे आम्ही पाहत आहोत. पहली बात, पहिली गोष्ट, 1 कुरिन्थी 3 अध्याय 16-17 वचन कहता है। 1 कोरिन्थीकरास पत्र याचा तीसरा अध्याय 3 अध्याय आणि 16 वचन. क्या तुम नहीं जानते कि तुम परमेश्वर का मंदिर हो तुम्हाला माहित नाही का की तुम्ही देवाचे मंदिर आहात और परमेश्वर का आत्मा तुम में वास करता आणि है। देवाचा आत्मा तुम्हामध्ये वसतो. परमेश्वर का आत्मा हमारे में निवास करता है। परमेश्वराचा आत्मा आमच्यामध्ये निवास करतो. जब हम यीशु मसीह को अपना प्रभु मानते हैं, अपने पापों का कबूल करते, अंगीकार करते, उसको छोड़ देते हैं और यीशु को कहते हैं, यीशु मेरे जीवन में तू प्रभु बनकर आ जा, मैं कबूल करता हूं कि तू परमेश्वर है, मैं अंगीकार करता हूं कि तू परमेश्वर है, उसी दिन से पवित्र आत्मा, परमेश्वर का आत्मा हमें वास करता है। आणि ज्या दिवशी आम्ही हे कबूल करतो की येशूच प्रभू आहे, आम्ही आमच्या सर्व पापांपासून फिरतो आणि देवाला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, त्या दिवसापासून देवाचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये वसतो. परमेश्वर का आत्मा हमारे अंदर है। परमेश्वराचा आत्मा आमच्या आतमध्ये आहे. यदि कोई परमेश्वर के मंदिर को नष्ट करेगा तो परमेश्वर से नष्ट करेगा। जर कुणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर तो देव त्याचा नाश करेल. अगर समझो कोई चीज मेरे जीवन में आकर मेरे जीवन में गड़बड़ी मचाती है तो परमेश्वर का ये वादा है कि मेरा शरीर जो है वो परमेश्वर के आत्मा का मंदिर है, अगर इसका कोई नाश करता है तो प्रभु उसका नाश करेगा। जर एखादा गोष्ट आमच्या शरीरामध्ये आमच्या शरीराचा नाश करत असेल तर ते देवाचा अभिवचन आहे. जर माझ्या मंदिराचा कुणी नाश करेल तर मी त्याचा नाश करेन. 1 कुरिन्थी 6 अध्याय 19 वचन भी यही कहता है। आणि 1 कोरिन्थ 6 अध्याय 19 वचन देखील हेच सांगतं. 20 वचन भी यही कहता है 20 वचन देखील हेच सांगतं कि हमारा शरीर जो है पवित्र आत्मा का मंदिर है। कारण आमचं शरीर जे आहे ते देवाचं पवित्र आत्म्याचं और मंदिर आहे. परमेश्वर ने इस शरीर को मोल देकर खरीदा है, आणि देवानं हे शरीर मोल देऊन विकत घेतलेलं आहे. इसलिए अपनी देह के द्वारा हम परमेश्वर की महिमा करें। आणि म्हणून आमच्या देहाच्या द्वारे आम्ही फक्त देवाचीच महिमा करावी. ये शरीर के अंदर जो विचार आते हैं जो परमेश्वर के वचन के विरुद्ध हैं उसको हमें दूर करना है। और महिमा किस प्रकार करी जाएगी? तो महिमा जब परमेश्वर के वचन की सच्चाई लेकर हम उसको कहेंगे तब परमेश्वर की महिमा होगी। आता देवाची महिमा कशी होईल? ज्यावेळेस आमच्यामध्ये हे नकारात्मक जे देवाच्या विरोधामध्ये विचार आहेत त्याचा आम्ही नकार करतो आणि देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष देतो, त्याद्वारे आम्ही देवाची महिमा करू इच्छितो. हारे हुए विचारों में परमेश्वर के वचनों को लेकर उसको कहना है।
हारलेल्या परिस्थितीमध्ये, हारलेल्या विचारांमध्ये देवाची महिमा घ्यायची आहे, देवाचे वचन घ्यायचे आहेत आणि देवाला उंच करायचं आहे. उस विचार को, जो हारे हुए विचार है, उसको कहना है मेरा शरीर जो है परमेश्वर का मंदिर है. आणि जे हारलेले विचार आहेत त्यांना म्हणायचं आहे की माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे. ये मंदिर, ये शरीर को परमेश्वर ने मोल देकर खरीदा आणि है हे जे मंदिर आहे, हे शरीर आहे, हे देवानी मोल देऊन विकत घेतलेलं और आहे. मेरे लिए यीशु में सब कुछ संभव है. आणि माझ्यामध्ये मला सर्व काही देवामध्ये संभव आहे. मेरे लिए यीशु मसीह में सब कुछ, हर एक बात संभव है. माझ्यासाठी ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रत्येक गोष्ट संभव आहे, शक्य आहे. इसलिए आपको मुझे डरने की जरूरत नहीं आणि है. म्हणून तुम्हाला आणि मला घाबरायची गरज इस नाहीये. संसार में क्या चल रहा है उससे डरने की जरूरत नहीं या है. जगामध्ये काय चाललंय ते पाहून घाबरायची गरज नाही. सावधानी बरतनी है, सावधानी पाळायची लेकिन आहे. इतना भी डरना नहीं है कि हम उसके गुलाम बन पण जाए. एवढंही घाबरायचं नाहीये, एवढंही भयभीत व्हायचं नाही की आम्ही त्याच्यामुळे त्याचे गुलाम बनून जाऊ. हमने बहुत सारे लोगों को देखा है कि एकदम डरे हुए हैं, सहमे हुए हैं, दहशत में है. आणि आम्ही बऱ्याचशा लोकांना बघतो एकदम घाबरलेले, भ्यालेले आहेत आणि दहशतमध्ये आहेत. और ये वो डर, उनका डर समाया हुआ है. आणि त्यांच्यामध्ये पूर्णपणे भीती राज्य करत आहे. इसलिए मैं आपसे कहना चाहता हूं कि डरिए मत. परमेश्वर का वचन कहता है कि आप और मैं परमेश्वर के मंदिर हैं और हमारे शरीर के अंदर परमेश्वर निवास करता है. आणि म्हणून मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका, भिवू नका, कारण आमची शरीर जे आहे ते देवाचं मंदिर आहे. भजन संहिता 34:7 में लिखा है आणि स्तोत्र संहिता 34:7 असं सांगतं कि जो यहोवा के डरवैये हैं उनके चारों ओर उसका दूत जो है वो छावनी लिए हुए उनको बचाता है. परमेश्वर का दूत जो है उनके घर के चारों ओर छावनी देता है. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती छावणी देतो आणि त्यांचे रक्षण करतो. देखिए, परमेश्वर का दूत है जो आपके और मेरे चारों ओर बने हुए हैं. आता पहा, परमेश्वराचे दूत आहेत जे आमच्या अवतीभोवती आहेत. वो हमें दिखते नहीं है, ते आम्हाला दिसत नाहीत. लेकिन परमेश्वर का वचन कहता है कि परमेश्वर के डरवैयों के चारों ओर उसके दूत जो हैं छावनी किए हुए उनका रक्षण करते पण हैं. देवाचं वचन असं सांगतं की परमेश्वराचे भय धरणाऱ्यांच्या भोवती त्याचे दूत छावणी देतात. ये दूत सादे सुदे दूत नहीं हे है. दूत काही साधे सुधे दूत ये नाहीये. दूत एकदम मजबूत, बलशाली हैं, हे दूत एकदम मजबूत आणि बलशाली आहेत, जो 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 हर एक कार्य को संभव कर सकते हैं. जे सर्व काही संभव करू शकतात. ऐसी ताकत उनके बीच में है. अशी ताकद त्यांच्यामध्ये और आहे. परमेश्वर ने उनको आपके और मेरे लिए रखा है रक्षण करने के आणि लिए. परमेश्वराने त्यांना ठेवलेलं आहे तुमचं आणि माझं रक्षण करण्यासाठी. इसलिए जब अय्यूब का जीवन में पढ़ते हैं तो शैतान कहता है कि तूने उसके चारों ओर कुंपन को डाला आणि है. म्हणून जेव्हा इयोबाचं पुस्तक आम्ही वाचतो त्यावेळेस वचन आहे त्या ठिकाणी की इयोबाच्या अवतीभोवती तू कुंपण टाकलेलं आहे. इसका मतलब यह है कि परमेश्वर के दूतों के द्वारा, परमेश्वर के कुंपन के द्वारा आपका मेरा रक्षण होता है. याचा अर्थ हा की परमेश्वराच्या दूतांच्या द्वारे, त्याने टाकलेल्या कुंपणांच्या द्वारे तुमचं आणि माझं रक्षण होतं. इसलिए आप और मैं डरे ना. आणि म्हणून तुम्ही आणि मी घाबरू नये. परमेश्वर के दूत हमारे रात और दिन हमारे साथ में है. परमेश्वराचे दूत रात्रंदिवस आमच्या सोबत आहे. आप जहां कहीं भी जाएंगे परमेश्वर के दूत आपके साथ में बने तुम्ही रहेंगे. जिथे कुठे जाताल त्या ठिकाणी देवाचे जे दूत आहेत तुमच्या सोबत असतील. उसके दूतों की सेना हमारे साथ है. त्याच्या दूतांची सेना आमच्या सोबत आहे. हमें दिखती नहीं है, आम्हाला दिसत नाही, लेकिन हम विश्वास करते हैं परमेश्वर के वचन पे कि ये है. पण आम्ही देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो की ते आहेत. और मेरी यही प्रार्थना है कि हमारी आंखें खुले और परमेश्वर के दूत हमें दिखाई दे. आणि माझी हीच प्रार्थना आहे की आमची नेत्र उघडावेत आणि ते दूत आम्हाला दिसावेत. मेरी यही प्रार्थना है कि हमारी आत्मिक आंखें खुल जाए इन दूतों को देखने के लिए. आणि माझी हीच प्रार्थना आहे की आमची आत्मिक डोळे देवाने उघडावेत जेणेकरून आम्ही त्या दूतांना पाहू शकू. क्योंकि बहुत बार हम बाकी चीजों को देख रहे हैं, वो संक्रमित भी हुआ, ये क्षेत्र संक्रमित हुआ, ऐसा चल रहा है, वैसा चल रहा है, उसको देखते हुए हम डरे हुए हैं. आणि म्हणून आमच्या डोळ्यांना दुसरंच काहीतरी दिसतं. हा संक्रमित झाला, तो भाग संक्रमित झाला, तो बंद झाला आणि या सर्व गोष्टीच आम्ही पाहत बसतो. जो देखना है वो नहीं देख रहे हैं. जे आम्हाला पाहायचंय ते आम्ही पाहत नाहीये. तो मैं यही प्रार्थना है हमारे कि हमें इन दिनों के अंदर परमेश्वर के दूत जो हैं वो दिखाई दें. माझी हीच प्रार्थना आहे या काळामध्ये परमेश्वराच्या दूतांना आम्ही पाहावं. वो किस प्रकार काम करते की हैं. ते कशा प्रकारे काम करतात. निर्गम इसका 13 अध्याय 17 से 22 वचन को जब पढ़ते हैं तो वहां पे परमेश्वर खुद इज़राइल लोगों के साथ में मेघ स्तंभ और अग्नि स्तंभ बनकर चला. निर्गम याचा 13वा अध्याय आणि 17 ते 22 वचन आपण वाचतो त्यावेळेस देव अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ बनून त्यांच्या सोबत चालला. खुद परमेश्वर परमेश्वर के दूतों के द्वारा
खुद परमेश्वर उनके साथ में चलकर उनकी अगुवाई करता रहा। परमेश्वराच्या दूतांच्या द्वारे स्वतः परमेश्वर त्यांच्या सोबत राहून त्याच्यावर कृपा करून त्यांच्या सोबत चालला. हमें डरने की जरूरत नहीं आम्हाला है, घाबरायची गरज नाही, हमें विश्वास रखने की जरूरत है। आम्हाला विश्वास ठेवायची गरज आहे. इसलिए मेरे विचार मुझे गुलाम ना बनाए। यासाठी की माझ्या विचारांनी मी गुलाम होऊ नये. जिन विचारों से मैं हार गया हूं, जिसने मुझे गुलाम बनाया है, अब आपको मुझे स्वतंत्र होने की जरूरत है। ज्या विचारांमुळे मी हारलेलो आहे, ज्या विचारांचा मी गुलाम बनलेलो आहे, आता त्यापासून तुम्हाला आणि मला स्वतंत्र होण्याची गरज आहे. भजन संहिता 91 हम पढ़ते हैं, स्तोत्र संहिता 91 आम्ही वाचतो. वो हमारे घर के और कोई भी विपत्ति नहीं आएगी। आमच्या तंबूजवळ कुठलाही व्याधी येणार नाही, ये परमेश्वर का वचन कहता हे है। देवाचं वचन सांगतं. कोई भी बीमारी, कोई भी बात हमारे घर की और नहीं आएगी। कुठलाही व्याधी, कुठलाही गोष्ट आमच्या तंबूजवळ येणार नाही, ये परमेश्वर का वचन है। हे देवाचं वचन आहे. परमेश्वर हमारे साथ में है। परमेश्वर आमच्या सोबत आहे. दाऊद कहता है उसके भजन संहिता में 139 1 से 10 वचन में आणि स्तोत्र संहिता 139 1 ते 10 वचनामध्ये दावीद असं म्हणतो कि परमेश्वर ने मुझे आगे पीछे से घेर रखा की है। परमेश्वराने मला मागे पुढे घेरलेला आहे. मैं आसमान में चले जाऊं, परमेश्वर की आत्मा वहां है। मी आकाशात जाईल, देवाचा आत्मा त्या ठिकाणी मैं आहे. समुद्र में चले जाऊं, परमेश्वर वहां है। मी समुद्रात जाऊ, त्या ठिकाणी मैं परमेश्वर आहे. अधोलोक में जाऊं, परमेश्वर वहां मी है। अधोलोकात जाऊ, परमेश्वर त्या ठिकाणी आहे. परमेश्वर की आत्मा ने मुझे आगे पीछे से घेर रखा है। परमेश्वराच्या आत्म्याने मला पुढे माग घेरलेला आहे. ये हमारा विश्वास होना हे है। आमचा विश्वास असायला मैं हवा. जहां भी जाऊंगा, परमेश्वर की आत्मा मेरे साथ में बना रहेगा। मी जिथे कुठे जाईल, देवाचा आत्मा माझ्या सोबत राहावा. परमेश्वर के दूत मेरे साथ में रहेंगे। देवाचे दूत माझ्या सोबत असावे. ये परमेश्वर का वचन हे है। देवाचं वचन आहे. इसलिए आपको और मुझे विचारों में हारना नहीं आणि है, म्हणून तुम्हाला आणि मला त्या विचारांमध्ये हारायचं नाही, उसके गुलाम नहीं बनना है। त्याचे गुलाम नाही बनायचं. उस हारे विचार को कहना है ये बात है कि परमेश्वर मेरे साथ है, परमेश्वर के दूत मेरे साथ है। त्या हारलेल्या विचारांना आम्हाला सांगायचं आहे की परमेश्वर माझ्या सोबत आहे, त्याचे दूत माझ्या सोबत आहे. इसलिए आज आपके जीवन में क्या चल रहा है, आप हार चुके हो, अपनी परिस्थिति को देखकर आप हारिए मत। आणि म्हणून आज तुमच्या जीवनामध्ये काय परिस्थिती आहे, काय विचारांच्या द्वारे तुम्ही हारलेले आहात, त्याकडे पाहू नका. प्रेषित 1:8 कहता है, प्रेषित 1:8 असं सांगतं, पवित्र आत्मा तुम पर आएगा, पवित्र आत्मा तुम्हावर तुम येईल, सामर्थ्य पाओगे। तुम्ही सामर्थ्य मिळवाल. और जब यीशु मसीह को हम ग्रहण करते हैं, पवित्र आत्मा हमारे अंदर आता आणि है, ज्या वेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो हम सामर्थ्यवान बनते आणि हैं। आम्ही सामर्थ्यवान होतो. हम यरूशलेम में, यहूदियों में, सामरिया में और पृथ्वी के छोर तक हम गवाह बनते हैं। आणि मग यरुशलेममध्ये, शमरोनामध्ये आणि सर्वीकडे संपूर्ण जगामध्ये आम्ही त्याचे साक्षी बनतो. हम गवाह बनने के लिए बुलाए गए आम्ही हैं। साक्षी बनण्यासाठी बोलवलं हम गेलेलो डरने के आहोत. लिए, डरने वालों में से नहीं है। आम्ही घाबरणाऱ्यातले नाही. हम परिस्थितियों से, तूफानों से, इन सब चीजों से, हमारे विचारों में हम उसका असर नहीं गिरने देंगे। आमच्या परिस्थितीने, ह्या सर्व गोष्टींनी, या वातावरणाने आमच्या विचारांवर आम्ही परिणाम होऊ देणार नाही. हम सामर्थ पाए हुए लोग हैं। आम्ही सामर्थ्याने भरलेले लोक इस आहोत. बात को कभी ना भूलें। आणि ही गोष्ट आम्ही कधी विसरू अपने नये. विचारों को कहें, आपल्या विचारांना बोला, अपने विचारों से कह दें, आपल्या विचारांना बोला. इन विचारों से बोल दें जो हारे हुए हैं कि ये जो वचन मैंने आपको बताया कि परमेश्वर हमारा रक्षक है, परमेश्वर की आत्मा ने मैं आगे पीछे से घेर रखा है, पवित्र आत्मा मेरा सामर्थ्य है। आणि त्या विचारांना सांगा, परमेश्वर माझा रक्षक आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे, त्याने मला मागे पुढे घेरलेला आहे. मुझे कोई भी चीज बाधा नहीं कर आणि पाएगी। कोणतीही गोष्ट मला बाधा करणार मेरे नाही. जीवन में किसी प्रकार की हानि नहीं होगी। माझ्या जीवनात कुठली हानी होणार नाही. मार्कुस का 16 अध्याय 15 से 18 वचन भी कहता है, आणि मार्क याचा 16वा अध्याय 15 ते 18 वचन देखील हे विश्वासियों सांगतं. के साथ में चिन्ह होंगे। विश्वासणाऱ्यांबरोबर ही चिन्ह होती. हमें मालूम है क्या क्या चिन्ह है। आम्हाला माहिती आहेत काय काय चिन्ह आहेत. हम कोई भी बीमारी पर हाथ रखेंगे, बीमारी चंगी होगी। आम्ही दुखण्याईतांवर हात ठेवले तर त्यांचे रोग बरे होतील. हमें रोग नहीं लगेगा। आम्हाला रोग लागणार नाही. जानबूझकर जाना नहीं है। जाणून बुजून जायचं नाहीये. लेकिन अगर कोई व्यक्ति ऐसा आ भी जाए तो परमेश्वर का वचन कहता है कि वो ठीक हो जाएगा। पण असा कुठला व्यक्ती आला जरी कदाचित, तर देवाचं वचन सांगतो की तो ठीक होईल. और हम ये क्यों नहीं सोचेंगे, आणि आम्ही हा असा का नाही विचार करावा, अरे मैंने उसको हाथ लगाया वो ठीक होगा। अरे मी त्याला हात लावला तो बरा झाला. लेकिन हम क्या विचार करते पण हैं, आम्ही काय विचार करतो, अरे बाप रे वो संक्रमित व्यक्ति के संपर्क में मैं आया, मुझे लगने लगा है, अरे डर बापरे, लगता है। त्या संक्रमित व्यक्तीच्या सानिध्यामध्ये मी आलो, आता मला भीती वाटू लागली, आता
मला पण होणार, मेरा गला दुखने लगता है, माझा गळा घसा लगेच दुखू मुझे लागतो, ठंडी लगने लगती मला है, लगेच थंडी वाजून येते, क्योंकि मैंने वही बोला है कि वो संक्रमित व्यक्ति आ गया है, उसके संपर्क में मैं आ गया, उसका बीमारी मुझे लग गया है। कारण माझ्या विचारांमध्ये मी हेच बोललेलो आहे की तो संक्रमित व्यक्ती तो माझ्या सानिध्यामध्ये आलेला आहे आणि आता मला पण त्याचं संक्रमण होणार. तो हम ये विचार क्यों नहीं करते? आम्ही हा विचार का नाही मैं करत? जिस बीमारी पर हाथ रखूंगी बीमारी चंगी होगी, मी ज्या रोगावरती हात ठेवेल ते रोग बरा होईल. ये परमेश्वर का वचन हे है, देवाचं वचन, ये मेरी बुद्धि का वचन नहीं हे है। माझ्या बुद्धीचं वचन इसलिए नाही अपनी बुद्धि के विचारों को बदलना है। आणि म्हणून माझ्या बुद्धीच्या विचारांना बदलण्याची गरज हम आहे. परमेश्वर पर विश्वास करने वाले लोग आम्ही हैं, देवावर विश्वास ठेवणारे लोक और आहोत परमेश्वर का वचन जो है सत्य आणि है। परमेश्वराचं वचन जे आहे ते सत्य आहे इसलिए सत्य को समझना है और सत्य को जानकर मुक्त होना है। आणि म्हणून सत्याला समजून घ्यायचं आहे आणि आम्हाला सत्यता आपल्यामध्ये घेऊन आम्हाला त्या बंधनातून मुक्त व्हायचं मत्ती आहे. 28:18 कहता है, आणि मग ते 28:18 असं म्हणतं, जब यीशु मसीह पुनरुत्थित हुए और यीशु मसीह जब बादलों पर स्वर्ग में जा रहे थे, तब उनके चेलों को उन्होंने कहा, जेव्हा ते पुनरुत्थित झाले आणि आकाशामध्ये जात होते त्यावेळेस त्यांच्या शिष्यांना ते म्हटले, स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार मुझे दिया गया स्वर्ग है। आणि पृथ्वीवरचा सर्व अधिकार मला दिलेला आज आहे. अधिकार किसके पास में आज है? अधिकार कुणाकडे आहे? मेरे यीशु के पास में माझ्या है, येशूकडे, हमारे यीशु के पास में है, आमच्या येशूकडे, और वो सब अधिकार यीशु ने हमें दिया आणि है। ते सर्व जे अधिकार आहेत ते येशूने आम्हाला दिले. अरे धर्मी जन की प्रार्थना से बहुत कुछ हो सकता है, अरे धार्मिकाच्या प्रार्थनेने खूप काही होऊन जातं, लेकिन हम ही डरे हुए हैं, पण आम्हीच घाबरलेलो, हम ही सहमी दहशत में। आम्हीच दहशतमध्ये. इसलिए आज हमें ये कहना है कि मेरी प्रार्थना के द्वारा धर्मी जन की प्रार्थना से सब कुछ बदल जाएगा। आणि म्हणून आज आम्हाला म्हणायचं आहे की माझ्या प्रार्थनेच्या त्याच्या नीतिमानांच्या प्रार्थनेच्या द्वारे सर्व काही होणार हमारी आहे. सोच को बदलना है, आमचे विचार बदलण्याची नहीं गरज तो आहे. हारे हुई सोच हमको गुलाम बना देगा, और अगर गुलाम बना दिया तो हम कभी भी उठ नहीं पाएंगे, नाही तर हारलेले विचार आम्हाला गुलाम बनवतील आणि एकदा गुलाम बनलो की आम्ही लवकर उठू पाहणार नाही और हम सच में बीमार हो जाएंगे। आणि आम्ही खरंच आजारी पडू. फिलिप 2:5-11 वचन कहता आणि है, फिलिप्पीकरास पत्राचा 2 अध्याय, सब नामों से श्रेष्ठ नाम यीशु मसीह का सर्व है, नावाहून श्रेष्ठ नाव येशूचं आहे और उसके नाम में हर एक घुटना टिकता है, आणि त्याच्या नावामध्ये प्रत्येक गुडघा टेकतो. कोई भी बीमारी का नाम, हर एक बीमारी का नाम है, कुठल्या प्रत्येक जे आजार आहेत त्याचं नाव आहे, परिस्थितियों का नाम है, परिस्थितींना नाव आहे, बीमारियों का नाम है, रोगांना नाव आहे, और हर एक नाम से ऊंचा नाम यीशु मसीह का पण है। त्या सर्व नावावरून जे उंच नाव आहे ते येशूचं नाव और आहे. यीशु के नाम में हर एक घुटना टिकता आणि है। येशूच्या नावामध्ये प्रत्येक गुडघा टेकतो. इस बात को जानना है। आणि ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आपको और मुझे चिंता की जरूरत करने की जरूरत नहीं तुम्हाला है। आणि मला चिंता करायची गरज नाही. इसलिए यीशु मसीह ने कहा म्हणून येशू म्हणतो दूसरा करंती 5:17 में, 2 कोरिन्थ 5:17 मध्ये, जो पुरानी बातें बीत गई, आप नई सृष्टि हैं। जुनं ते होऊन गेलं, तुम्ही नवी सृष्टी हम नई आहात. सृष्टि हैं, आम्ही नवीन सृष्टी और आहोत. नई सृष्टि नई तरह से बोलता है, आणि नवीन सृष्टी नवीन रीतीने बोलतं. वहां नकारात्मक नहीं है। त्या ठिकाणी कोणतीही नकारात्मकता नाहीये. जब ये पूरी पृथ्वी एक दिन पूरी तरह से निकल जाने वाली है, आणि ही जी पृथ्वी आहे ना ही एक दिवशी निघून जाणार और आहे. एक नई आकाश और नई पृथ्वी यीशु मसीह बनाने वाले आणि हैं, येशू ख्रिस्त एक नवीन आकाश नवीन पृथ्वी घडवणार आहे. हम वहां पे रहने वाले हैं। आम्ही त्या ठिकाणी राहणार आहोत. अगर मेरा विश्वास है तो हम वहां रहेंगे, जर माझा विश्वास आहे तर आम्ही त्या ठिकाणी राहू. और ये नए आकाश और पृथ्वी के अंदर कोई भी नकारात्मक बातें नहीं आणि है। नवीन आकाश आणि पृथ्वीमध्ये कुठलेही नकारात्मक गोष्टी नाहीयेत. इसलिए आप और मैं नई सृष्टि हैं, आणि म्हणून तुम्ही आणि मी नवीन उत्पत्ती और आहोत. जब नई सृष्टि है तो आपको और मुझे नई सृष्टि के समान बनना आणि पड़ेगा। जर नवीन सृष्टी आहोत तर तुम्हाला आणि मला नवीन सृष्टी प्रमाणेच बनावं लागेल. हमने संसार पर जय पाना है। या जगावर आम्हाला जय मिळवायचा कैसे आहे. जय मिलेंगे? कसा जय घेणार? हमारे विचारों के द्वारा, आमच्या विचारांच्या द्वारे. परमेश्वर के वचनों को लेकर, उसको बोलकर जय लेना है। देवाचे वचन घेऊन ते बोलून त्याच्यावर जय मिळवायचा आहे. पहला योहान 3:20 कहता है, पहिला योहान 3:20 असं जो सांगतो, परमेश्वर मन से बड़ा है, परमेश्वर मनापेक्षा मोठा आहे, हमारे मन से बड़ा है, आमच्या मनापेक्षा मोठा और वो आहे सब कुछ जानता है। आणि तो सर्व काही जाणतो. पहला योहान 4:4 कहता है, पहिला योहान 4:4 असं जो सांगतो, मेरे अंदर है वो संसार से भी बड़ा है।
जो माझ्यामध्ये आहे तो या जगातल्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. जो मेरे अंदर है संसार से भी बड़ा है. जो माझ्यामध्ये आहे त्या जगापेक्षा मोठा आहे. अब सोचिए संसार कितना बड़ा आता है. पहा संसार किती, हे जग किती मोठं आहे संसार के अंदर क्या क्या बातें चल रही आणि हैं. जगामध्ये काय काय गोष्टी घडत आहेत क्या क्या बड़ा मानते हैं हम. आणि आम्ही मोठं कशाला मानतोय. संसार की बातें जगातल्या गोष्टी या जो मेरे अंदर है वो बड़ा मानते हैं. की जो माझ्यामध्ये आहे, त्याला आम्ही मोठं मानतो. बड़ा का मतलब कौन है मेरे अंदर. बडा मोठा याचा अर्थ कोण आहे माझ्या आत. परमेश्वर का आत्मा है. परमेश्वराचा आत्मा, परमेश्वर का वचन है. परमेश्वराचं वचन, जिस वचन ने पूरी दुनिया को बनाया ज्या वचनाने पूर्ण हे जग वो घडवलं मेरे अंदर तो है. माझ्यात आहे. तो सोचिए बड़ा कौन है. मग विचार करा मोठं कोण. संसार बड़ा है. जग मोठं, संसार की बातें बड़ी हैं. जगातल्या गोष्टी क्या मोठ्या, जो मेरे अंदर है वो बड़ा का है. जे माझ्यामध्ये आहे तो मोठा. अब मेरे अंदर क्या है. तर माझ्यामध्ये काय आहे? संसार की बातें जगातल्या तो गोष्टी, संसार की बातें बड़ी होंगी. तर मग जगातल्याच गोष्टी मोठ्या अगर होणार. परमेश्वर की बातें, जर परमेश्वराच्या गोष्टी, परमेश्वर का आत्मा, परमेश्वराचा आत्मा, परमेश्वर का वचन परमेश्वराचं तो वो वचन, बड़ी होंगी. तर मग तेच मोठं और होणार. बाकी सब छोटी दिखेगी बाकी मुझे. सगळं त्याच्या पुढे मला छोटं दिसेल, हमें छोटा छोटा दिखेगा. आम्हाला छोटं छोटं दिसेल. इसलिए आज आपको और मुझे प्रौढ़ बनने की जरूरत है. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आज प्रौढ बनण्याची गरज आहे. प्रौढ़ता दिखाई देती है. प्रौढता दिसून येते. जब बच्चा बढ़ता है तो वो दिखता है. जेव्हा मूल वाढतं त्यावेळेस दिसतं. हमारे आत्मिक जीवन की प्रौढ़ता भी दिखनी है. आमच्या आत्मिक जीवनाची प्रौढता देखील दिसायला हवी. मैं 8 घंटा प्रार्थना करता हूँ उससे नहीं दिखेगी. मी 8 तास प्रार्थना करतो त्याच्याने नाही दिसणार. मैं बहुत सारे बाइबल के वचनों को पढ़ता हूँ उससे नहीं मी दिखेगी. खूप देवाची वचनं वाचतो त्याच्यामुळे नाही दिसणार. हमारी प्रौढ़ता ये दिखनी है हमारे चाल चलन के द्वारा, आमची प्रौढता दिसायला हवी आमच्या चाल चलवणुकीमध्ये, हमारे बोलने के द्वारा. आमच्या बोलण्याद्वारे. जब लोग नकारात्मक बोलते हैं तो हमें सकारात्मक बोलना है. जेव्हा लोक नकारात्मक बोलतात तेव्हा आमचं बोलणं सकारात्मक असावं. देखिए आजकल क्या बातें चल रही हैं. पहा आजकाल काय गोष्टी चाललेल्या अरे आहेत. आपके क्षेत्र में इतने आदमी पाए गए संक्रमित. अरे तुमच्या भागामध्ये एवढे संक्रमित माणसं झाले. अरे आपके एरिया के अंदर, अरे तुमच्या एरियामध्ये, हमारे एरिया में मत आना. आमच्या एरियामध्ये येऊ नका बरं नहीं का. तो हमारे एरिया में भी आ जाएगा. नाही तर आमच्या एरियामध्ये पण होईल. ये हमारे विचार हैं हे आमचे विचार और हम वो विचारों को लेकर चल रहे हैं. आणि आम्ही तेच विचार घेऊन चालत अरे आहोत. हमारी प्रौढ़ता कहाँ गई. अरे आमची प्रौढता कुठे हम आहे. आत्मिक लोग हैं. आम्ही आत्मिक हम लोक आत्मिक आहोत. विचार करना है. आम्हाला आत्मिक विचार करायचा आहे. जहाँ पतरस की छावनी जो छाया है वो जहां भी गिरती थी ना वहां पे लोग छंगे हो जाते थे. पेत्राची सावली ज्या ज्या ठिकाणी पडत होती ना त्या त्या ठिकाणचे लोक त्यांना आरोग्य मिळत होतं. तो आप ये क्यों नहीं सोचते कि आप जिस एरिया के अंदर हैं वहां पे चंगाई देने का काम आप करेंगे, परमेश्वर की आत्मा आपके द्वारा करेगा. मग तुम्ही असा का नाही विचार करत ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या क्षेत्रामधले सर्व संक्रमित लोक तुमच्या प्रार्थनेने बरे होतील. मैं ये नहीं कह रहा हूं कि आप वहां पर जाइए, मी असं नाही म्हणत तुम्ही त्या ठिकाणी जा. जानबूझकर जाइए, जानबूझकर मी जाइए. असं नाही म्हणत की तुम्ही जाणून बुजून त्या ठिकाणी आप जा. जहां पर वहां से प्रार्थना तुम्ही कीजिए. जिथे आहात ना तिथूनच प्रार्थना मेरी करा. प्रार्थना के द्वारा मेरा क्षेत्र आशीषित होगा. माझ्या प्रार्थनेच्या द्वारे माझा जो प्रभाग आहे तो आशीर्वादित होईल. मैं जहां पे हूं, मैं जहां पे खड़ा हूं, जहां मेरा एरिया है, जो मेरा क्षेत्र है, परमेश्वर को आशीष देगा. मी ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी उभा आहे तो एरिया परमेश्वर माझ्या प्रार्थनेच्या द्वारे आशीर्वादित करेल. अगर व्यक्ति संक्रमित हो भी गया तो मेरे द्वारा परमेश्वर उसको आशीषित करेगा. जर एखादा व्यक्ती संक्रमित झाला जरी तरी माझ्याद्वारे परमेश्वर त्याला आरोग्य देईल. हमें प्रौढ़ बनना है आम्हाला प्रौढ बनायचंय. और प्रौढ़ता जो है वो दिखती है. आणि प्रौढता जी आहे ती दिसून येते. जब बच्चा बढ़ता है तो उसकी हाइट दिखती है कि बढ़ रहा है. जेव्हा मूल वाढतं त्यावेळेस त्याची उंची आपण पाहतो किती वाढते. शरीर के अंदर चेंजेस होना शुरू होते त्याच्या हैं शरीरामध्ये बदल घडून येतात और ये दिखाई देते हैं. आणि ते दिसतात. इससे पता चलता है कि ये बढ़ रहे हैं. आणि त्याद्वारे आम्हाला कळतं की हे वाढत आहेत. आत्मिक जीवन में भी हमारी प्रौढ़ता जो है वो दिखाई देनी है. आत्मिक जीवनामध्ये देखील आमची जी प्रौढता आहे ती दिसून यावी. इब्री 6 अध्याय 1 से 2 वचन में वही लिखा है. इब्री 6:1-2 मध्ये हेच लिहिलेलं आहे. इब्री 5 अध्याय 12 से 14 वचन में यही लिखा है. इब्री 5 अध्याय 12-14 वचन हेच हम सांगतं. बालकों के समान ना बने. आम्ही बाळकाप्रमाणे राहू नये. हम बालकों के जैसा व्यवहार ना करें. बाळकांसारखं आमचं वागणूक नसावी. हम प्रौढ़ बने. आम्ही प्रौढ बनावं. हमें जो भले बुरे हैं उसका भेद करने में निपुण होना है. आणि चांगल्या बऱ्या वाईटाचं जे भेद करायचा आम्हाला त्याच्यामध्ये निपुणता मिळावी. इसलिए आपके और मेरे जीवन में
आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सकारात्मक विचारों को लेना है, सकारात्मक विचारांना घ्यायचंय. हमें प्रौढ़ बनना है, आम्हाला प्रौढ बनायचंय. हमारे विचारों में हारना नहीं है. आमच्या विचारांमध्ये आम्हाला हरायचं नाहीये. बहुत बार संघर्ष करते हैं विचारों के अंदर. आणि आमच्या विचारांमध्ये आम्ही बऱ्याचदा संघर्ष करतो. हमें संघर्ष करने की जरूरत नहीं है. आम्हाला संघर्ष करायची गरज नाहीये. और हम तब तक विचारों से लड़ते रहे जब तक नकारात्मक विचार परमेश्वर के वचनों के अधीन नहीं हो जाते. आणि तोपर्यंत आम्हाला त्या नकारात्मक विचारांसोबत लढायचं आहे जोपर्यंत ते देवाच्या वचनाच्या अधीन होत नाहीत. हमें परमेश्वर के वचनों से हारे हुए विचारों को अधीन कर देना है. आम्हाला देवाच्या वचनांनी ते जे हारलेले विचार आहेत त्याच्यावरती विजय मिळवायचा आहे. हमें प्रौढ़ बनना है. आम्हाला प्रौढ बनायचंय. प्रौढ़ता दिखना चाहिए. आणि प्रौढता ही दिसायला हवी. डर को दूर कर देना है. आणि आमची जी भय आहे त्याला दूर करायचंय. उसको हमें दूर, दहशत को दूर कर देना है. आणि त्या दहशतीला आमच्यापासून दूर करायचंय. दूसरा करंती 3:17 कहता है, 2 कोरिन्थी 3:17 असं सांगतं, प्रभु तो आत्मा है, जहां कहीं प्रभु का आत्मा है वहां स्वतंत्रता है. देव तर आत्मा आहे ना, ज्या ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे त्या ठिकाणी स्वतंत्रता आहे. अगर प्रभु का आत्मा हम पर है तो हम आजाद हैं. जर देवाचा आत्मा आमच्यावरती आहे तर आम्ही स्वतंत्र आहोत. हमारे अंदर परमेश्वर का आत्मा है, परमेश्वर के वचन है, परमेश्वर की सच्चाई है, हम आजाद हैं. देवाचा आत्मा आमच्यामध्ये, देवाचं वचन आमच्यामध्ये, देवाची सत्यता आमच्यामध्ये, तर आम्ही स्वतंत्र आहोत. इसलिए दूसरा करंती 5:7 कहता है, आणि म्हणून 2 कोरिन्थी 5:7 असं सांगतं, हम रूप देखकर नहीं, हम विश्वास से चलते हैं. आम्ही डोळ्याने दिसते तसं नाही तर आम्ही विश्वासानं चालतो. मेरी आंखों से क्या दिख रहा है, मेरे कानों से क्या सुनाई दे रहा है, मैं उस पर विश्वास नहीं करता हूं, तो मैं विश्वास से चलता हूं. और मेरा विश्वास कहां है? मेरा विश्वास परमेश्वर के वचन पर है. माझ्या डोळ्याने मी काय पाहतो, माझ्या कानाने मी काय ऐकतो त्याच्यावर मी विश्वास ठेवत नाही, तर मी विश्वास परमेश्वराच्या वचनावर ठेवतो आणि त्या दृष्टीने मी पाहतो. लोग क्या बोलते हैं, समाचार क्या बोलता है, मैं उस पर नहीं तो परमेश्वर के वचन में विश्वास करता हूं. लोक काय म्हणतात किंवा जे न्यूज चॅनल्स आहेत ते काय म्हणतात त्याच्यावर मी विश्वास ठेवत नाही, तर देवाच्या वचनावरती मी विश्वास ठेवतो. और मैं विश्वास से देखने लगता हूं. आणि मी विश्वासाने पाहू लागतो. दूसरा करंती 4:8 इसी प्रकार कहता है. आणि 2 कोरिन्थी 4:8 याच प्रकारे सांगतं. सॉरी, दूसरा करंती का 4 अध्याय 18 वचन कहता है, 2 कोरिन्थी पत्र याचा 4 अध्याय 18 वचन असं हम तो सांगतं, देखी वस्तुओं को नहीं आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही पर अनदेखी वस्तुओं को देखते रहते हैं. तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. क्योंकि देखी हुई वस्तुएं थोड़े दिन की है, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, लेकिन अनदेखी वस्तुएं सदा बनी रहती पण है. अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. हमें जो दिखता है हमें उस पर विश्वास ना करते हुए जो ना दिखने वाली बातें हैं ना उस पर विश्वास करना है. आम्हाला जे दिसतंय त्याच्यावर विश्वास न ठेवता जे न दिसणार आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून चालणं गरजेचं आहे. जो है परमेश्वर का जे वचन. आहे देवाचं वचन. जब हारा हुआ जीवन जीते हैं, विचारों में जब हार जाते हैं या परिस्थिति हार जाते हैं, जब हम संघर्ष करते हैं तो परमेश्वर के वचनों को उठाना है और उसको कहना है. जेव्हा आम्ही हारलेलं जीवन जगतो, आम्ही निराश होतो, आम्ही हताश होतो, त्यावेळेस आम्हाला देवाचं वचन घ्यायचं आहे आणि त्यानुसार आम्हाला चालायचं आहे. हमें सबको वो घटना मालूम है, पहले शमूएल के अंदर 17 अध्याय के अंदर गोलियत और दाऊद की. आम्हाला सर्वांना ती घटना माहिती आहे. पहिल्या शमूएल मध्ये दावीद आणि गोलियाताची. वचन 17:4 से 8 कहता है, त्याच्यामध्ये वचन 17:4 ते 8 असं सांगतं. गोलियत वहां पर दिखाई देता है, गोलियात त्या ठिकाणी दिसतो. वो शाऊल को दिखाई देता है, इजरायलियों की सेना को दिखाई देता तो है. शाऊलाला दिसतो, इस्रायली सेनेला दिसतो. वो दिखाई देता है तो दिसतो कितना बड़ा है, की तो मोठा आहे, कितना ताकतवर किती है, ताकदवान आहे, वो उसकी आवाज कितनी भयानक है, त्याचा आवाज किती मोठा आहे, उसकी आवाज कितनी भयानक, कितनी डरावनी है. त्याचा जो आवाज आहे किती भयानक आणि किती भयभीत करणारा आहे. आज इस दुनिया में भी जो चीजें हैं वो भी बड़ी बड़ी दिखाई दे रही है आज हमें. या जगामधल्या गोष्टी देखील आम्हाला अशाच प्रकारे मोठ्या मोठ्या दिसू लागल्या आहेत. उनकी आवाज भी बड़ी कर्कश से बड़ी दहशत वाली है. आणि त्यांचे आवाज देखील अतिशय कर्कश आणि आम्हाला भयामध्ये टाकणारे आहेत. वचन 11 कहता है कि शाऊल और उसके इजरायली लोग जो हैं, सेना जो है, उनका मन कच्चा हो गया उसको देखकर. आणि मग देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं की शाऊल आणि जे तिकडचे लोक आहेत ते त्याच्याकडे बघून भयभीत झाले. और 24 वचन कहता है कि गोलियत को देखकर इजरायली अत्यंत भय खाकर उसके सामने से
भाग गए। आणि देवाचं वचन सांगतं की त्या गोलियतेसमोर उभे राहून इस्रायली सेना अत्यंत भयभीत झाली आणि पळून गेली वहां का राजा जो है वो भी भाग खड़ा हुआ, आणि त्या ठिकाणचा जो राजा आहे तो देखील पळून गेला। सब घबरा गए। सर्वजण घाबरले। आज भी परिस्थिति वैसी ही है, आजही परिस्थिती तीच आहे, घबराए हुए हैं लोग। घाबरलेले आहेत लोक और ये सब चीजें जो दिखाई दे रही हैं, जो हो रहा है ना, उससे डर गए हैं। आणि जे काही आम्ही पाहतोय ना आमच्या डोळ्याला जे दिसते ते बघून आम्ही भयभीत झालोय। हमें जो सुनाई दे रहा है ना वो हमारे अंदर आ रहा है, जे आम्ही ऐकतोय ना ते आम्ही आतमध्ये घेतोय और जो अंदर आ रहा है उससे डर गए हैं। आणि जे आतमध्ये येते त्याच्याने आम्ही भयभीत झालोय और वो विचारों ने हम पर नियंत्रण कर लिया आणि है, त्या विचारांनी आमच्यावरती नियंत्रण केलंय और हमारा पूरी तरह से उन चीजों को देख देख कर हम हार गए हैं। आणि पूर्णपणे ते बघून बघून आम्ही हारलेलो आहे और हमें पूरी तरह से वो विचारों ने हमें दास बना लिया है। आणि पूर्णपणे त्या विचारांनी आम्हाला दास बनवलेलं और आहे। वहीं पर एक दाऊद नाम का एक लड़का आता आणि है, त्याच ठिकाणी दावीद नावाचा एक मुलगा येतो। 45 से लेके 51 वचन तक। 45 ते 51 जब वचनापर्यंत दाऊद उसको देखता है, जेव्हा दावीद त्याला पाहतो, इतने बड़े ताकतवर आदमी को, एवढ्या मोठ्या बलशाली माणसाला उसको एकदम एकदम छोटा उसको देखता है, तर दावीद त्याच्याकडे पाहताना त्याला अतिशय छोटा म्हणून पाहतो और परमेश्वर को बड़ा देखता है, आणि देवाला मोठा म्हणून क्योंकि पाहतो। उसके अंदर जो है वो संसार से बड़ा है। कारण त्याच्यामध्ये जो आहे तो या जगापेक्षा मोठा आहे। वो जो सामने दिख रहा है ना, उससे भी बड़ा उसका परमेश्वर है जो उसके अंदर है। जो त्याला समोर दिसतोय ना त्याच्यापेक्षा मोठा त्याचा परमेश्वर आहे जो त्याच्यामध्ये आहे। हम बहुत बार भूल जाते हैं इन बातों को, आम्ही बऱ्याचदा ह्या गोष्टी विसरून कि जातो, आत्मिक बातें होएंगी कि नहीं, इस यहाँ से शुरू होता है। कारण आत्मिक गोष्टी होतील का नाही होतील इथून सुरुवात। मैं आपसे कहना चाहता हूँ एक बात, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इस इच्छितो, दुनिया की बात हो या ना हो, या जगाच्या गोष्टीत हो किंवा ना हो, लेकिन आत्मिक बात 100% होगी। पण आत्मिक गोष्ट 100% होणार। परमेश्वर का वचन आकाश में स्थिर वचन है, परमेश्वराचं वचन हे आकाशात स्थिरावलेलं वचन वो आहे। हमारे अंदर भी स्थिर होना ते है, आमच्या आतमध्ये देखील स्थिर व्हायला हवं, हमारी जबान में स्थिर होना है। आमच्या जिभेमध्ये स्थिर व्हायला जब वो हवं। गोलियत को देखता है, जेव्हा तो गोलियताला पाहतो वो हंसता तो है, हसतो, वो मजाक करता है। तो चेष्टा करतो। अरे ये, अरे हा, इसको तो मैं टोल के जैसा टिड्डियों के समान इसको मार गिराऊंगा। याला तर मी टोळाप्रमाणे मारून टाकेल। सब सेना उस पर हंसती है, आणि सगळी सेना त्याच्यावर हसते, क्योंकि जो दाऊद है ना, उसको नहीं देख रहा है, सैनिकों को नहीं देख रहा है, उसके परमेश्वर को देख रहा है जो उसके अंदर है। कारण जो दाऊद आहे ना ते त्या ठिकाणी त्याला बघत नाही, त्याच्या सेनेला बघत नाही, तो परमेश्वराला बघत और वो आहे साहस के साथ खड़ा होता है, आणि तो साहसाने उभा राहतो, वो धैर्य से खड़ा होता है। धैर्याने उभा आज राहतो। आपको और मुझे भी अगर विचारों में जीतना है, आपको और मुझे भी जो नकारात्मक चीजें उनको देख कर अगर जीतना है, उनको उनके ऊपर विजय पाना है, तो साहस के साथ में खड़ा होना है और बोलना है जो मेरे अंदर है वो संसार से बड़ा है। आणि म्हणून आज जर आम्हाला आमच्या विचारांमध्ये स्थिर व्हायचं असेल, आमच्या विचारांचा जे हारलेले विचार आहेत त्याचा गुलाम आम्हाला जर व्हायचं नसेल, तर आम्हाला देखील त्या दाविदाप्रमाणे साहसाने धैर्याने उभं राहायचं आहे आणि म्हणायचं आहे की जो माझ्यामध्ये तो जो या जगामध्ये त्यापेक्षा मोठा आहे। और जब उसने ऐसा कहा, आणि जेव्हा त्याने असं बोलला, अपने विचारों को उसने परमेश्वर के स्वाधीन किया। आपल्या विचारांना त्याने परमेश्वराचे स्वाधीन बाकी केलं। सब राजा इजरायली लोगों ने जो दिख रहा है ना अपने विचारों में उस डाल दिया, वो जो विचार हैं उनको उन्होंने देखा और उसमें हार गए। आणि बाकीचे जे इस्रायली राजा होते त्यांनी त्या परिस्थितीला पाहून ती आपल्या विचारांमध्ये घेतली आणि त्या विचारांनी ते अगोदरच हारले आणि पळून गेले और वो गुलाम बन गए। आणि ते गुलाम झाले। लेकिन दाऊद वैसा नहीं था, पण दावीद तसा उसने नव्हता, परमेश्वर के वचनों को लिया त्याने देवाची वचनं घेतले और सकारात्मक बातें होते हुए देखा। आणि सकारात्मक गोष्टी घडताना पाहिल्या। वो गोलियत को मरते हुए देखा, त्याने गोलियताला मारताना पाहिलं और कुछ क्षणों में ही आणि काही क्षणातच गोलियत उसके पैर के नीचे था, गोलियत त्याच्या पायाजवळ होता और उसने विजय लिया। आणि त्याने विजय वही मिळवला। बात आपके और मेरे जीवन में होगी। आणि तीच गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जब घडणार आप और आहे। मैं खड़े होंगे सकारात्मक बातों को लेकर, परमेश्वर के वचनों को लेकर, हर एक जो गोलियत है ना वो हमारे पैरों के नीचे होगा। आम्ही जेव्हा देवाची वचनं घेऊन त्याची सकारात्मकता घेऊन जेव्हा उभे राहू ना, त्यावेळेस गोलियताप्रमाणे ती परिस्थिती आमच्या पायाजवळ येऊन पडेल और हमें कुछ नहीं होगा, आणि आम्हाला काही होणार नाही। तो विजय पर विजय लेते हम आगे बढ़ेंगे। तर आम्ही विजयावर विजय मिळवत पुढे चालू। देखिए अब 5 पत्थर थे उसके पास में, एक ही पत्थर काम आया। आता लक्षात घ्या त्याच्याकडे 5 दगड गोटे होते, पण त्याच्यातला एकच गोट्यामध्ये काम झालं।
झालं अभी भी 4 पत्थर बाकी हैं अजूनही 4 गोटे शिल्लक जो आहेत भविष्य में काम आएंगे. जे पुढे भविष्यामध्ये कामी अभी येतील अभी भविष्य में बड़े बड़े गोलियत आने वाले हैं. अजून भविष्यामध्ये मोठे मोठे गोलियात येणार आहेत शायद ये गोलियत से भी बड़े गोलियत होंगे. कदाचित ह्या गोलियतापेक्षा ते मोठे असतील लेकिन अभी भी 4 हैं. पण अजूनही 4 शिल्लक आहेत उससे भी बड़े बड़े आने दो. त्याच्याही पेक्षा मोठे येऊ दे अभी भी मेरे पास में वो है. आता माझ्याकडे ते आहे क्या है? काय आहे? परमेश्वर का वचन है. देवाचे वचन खुदा का वचन है. देवाचं इसलिए वचन अपने मन को नया करना है वचनों के त्या द्वारा. आपल्या मनाचं नवीनीकरण करायचंय त्या वचनांच्या द्वारे इब्री 11:6 भी इसी प्रकार कहता है कि विश्वास बिना उसे प्रसन्न करना अनहोना है. आणि इब्री करासपत्र 11:6 देखील असं सांगतं की विश्वास वाचून त्याला संतोषणं अवघड आहे कठीण आहे उसको हम प्रसन्न नहीं कर सकते आम्ही विश्वास के बिना. विश्वास वाचून त्याला प्रसन्न करू शकत नाही इसलिए मैं आज आपसे कहना चाहता हूँ, म्हणून आज मी तुम्हाला सांगू इच्छितो अपने विचारों में हारिए मत. आपल्या विचारांमध्ये हारू नका अपने विचारों को परमेश्वर के स्वाधीन कर दीजिए आपल्या विचारांना परमेश्वराच्या स्वाधीन करा और साहस बनकर खड़े हो जाइए. आणि साहसाने उभे राहा डर को दूर भगा दीजिए तुमच्या भीतीला दूर पळवा परमेश्वर के वचनों के द्वारा. देवाच्या वचनांच्या द्वारे और डर को अपने जीवन में स्वामी मत बनने दो. आणि त्या भीतीला तुमच्या जीवनाचा स्वामी बनवू नका डर को कैसे समाप्त करेंगे हम लोग? आणि ही भीती आम्ही कशी संपवू विश्वास से भरपूर व्यक्ति बनने का संकल्प करने के द्वारा. विश्वासाने भरपूर असा व्यक्ती बनण्याच्या संकल्पाने परमेश्वर के वचनों के द्वारा विश्वास आता है. देवाच्या वचनांच्या द्वारे विश्वास येतो डर को खत्म करने के लिए एक ही चीज है, वो है विश्वास से भर जाना है. आणि ही जर भीती दूर करायची असेल तर त्याला एकच उपाय आहे की आम्हाला देवाच्या वचनामध्ये और वाढायचं कहना है, आणि म्हणायचंय मैं चिंता और डर के वश में नहीं रहूंगा. मी चिंता आणि भीतीच्या गोष्टीमध्ये राहणार नाही मैं उसका गुलाम नहीं बनूंगा. मी त्याचे गुलाम होणार ये नाही कहना हे है बोलायचंय परमेश्वर के वचन के द्वारा. देवाच्या वचनांच्या द्वारे और अपना जो डर है ना, एक कागज पर लिख लीजिए. आणि आपली जी भीती आहे ना ती एका कागदावर लिहा आप कौन कौन सी चीजों से डरते हो ना, उसको कागज पर लिख लीजिए. तुम्ही कोणकोणत्या गोष्टीला भीताय ना त्या गोष्टी त्या कागदावरती लिहा बहुत बार हम देखते हैं कुछ लोग आते हैं कहते हैं, मैं किसी से डरता नहीं हूं. आणि बऱ्याचदा आम्ही पाहतो काही लोक येतात मी कुणाला घाबरत नाही उसे कहिए कि तू संक्रमित व्यक्ति के संपर्क में आ गया है, देखो कैसा होता है. आणि त्याला सांगा की तू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलाय बघा त्याचं काय होतं देखिए दूसरे समय कैसे करेगा वो. आणि दुसऱ्या क्षणाला तो कसा वागेल हर बघा. एक व्यक्ति के जीवन के अंदर डर है. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये भीती आहे इसलिए यीशु मसीह ने कहा उसके वचन के अंदर 2 तिमोथी 1:7 वचन, मैंने तुम्हें डर का आत्मा नहीं दिया, मैंने तुम्हें सामर्थ का आणि आत्मा म्हणून दिया. देवाचं वचन सांगतं की मी तुम्हाला भीतीचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलाय इसलिए अपने जीवन के अंदर डर की सूची बनाइए. जिन जिन बातों से डरते हैं उनके लिए प्रार्थना कीजिए और उसको कहिए, उस डर को कहिए, मैं नहीं डरता हूं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीला तुम्ही भीत आहात त्याची एक लिस्ट तयार करा आणि त्या सर्व गोष्टीला तुम्ही सांगा की मी तुला घाबरत नाही और अपने विश्वास को बढ़ाएं आणि आपला विश्वास वाढवा परमेश्वर के वचनों के द्वारा. देवाच्या वचनांच्या द्वारे अगर कोरोना से बचना है तो अपनी शक्ति को बढ़ाना होगा. जर करोनापासून वाचायचंय तर आपली शक्ती वाढवणं गरजेचं आहे हम देख रहे हैं कि वो कह रहे हैं, सब लोग कह रहे हैं कि अगर इससे बचना है तो अपनी शक्ति को बढ़ाइए, ऐसा कीजिए, ताकतवर चीज खाइए, ये कीजिए, वो कीजिए. आणि बरेचसे लोक सांगताना आम्ही पाहत आहोत जर करोनापासून वाचायचं असेल तर तुमची शक्ती वाढवा, तुम्ही हे खा, तुम्ही ते खा, तुमची इम्युनिटी वाढवा. तो हमारे जीवन में वैसे करना है. आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला तसंच करायचं अगर आहे. विचारों से जीतना है. आम्हाला विचारांनी जिंकायचंय ये सब जो बातें हैं, जो डर पैदा करने वाली चीजें, इनसे अगर विजय लेना है आणि ही जे भयभीत करणारे जे विचार आहेत त्यांच्यावर जर आपल्याला विजय मिळवायचा आहे तो आपको और मुझे भी बढ़ना पड़ेगा. तर तुम्हाला आणि मला देखील वाढायची गरज आहे. आपकी और मेरी शक्ति को बढ़ाना पड़ेगा आपली शक्ती वाढवायची गरज आहे वचनों के द्वारा, वचनांच्या द्वारे, पवित्र आत्मा के सामर्थ के द्वारा. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. और जब आप रोज सुबह उठे जेव्हा आम्ही रोज सकाळी उठू तो जब आप उठते हैं तो उस उठने समय कहिए कि आज का दिन यहोवा ने बनाया है, मैं इसमें आनंदित हूं. आणि जेव्हा आम्ही सकाळी उठू त्यावेळेस आम्ही बोलूया देवाचं वचन की आजचा दिवस हा परमेश्वराने बनवलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये आनंदित मैं आहे, उसमें आनंदित हूं. मी त्याच्यात आनंदित आहे. बाइबल को पढ़िए. बायबल वाचा. लेकिन आज हम देख रहे हैं लोगों के जीवन के अंदर बाइबल उठाने से पहले मोबाइल हाथ में आता है. पण आम्ही पाहतो की आज लोकांच्या हातामध्ये बायबल येण्याच्या अगोदर मोबाईल येतो. पहले व्हाट्सएप को देखेंगे, पहिला व्हॉट्सअप, यूट्यूब और फेसबुक देखेंगे. यूट्यूब, फेसबुक. मुझे कितने लोगों ने
लाइक किया है, मला किती लोकांनी लाईक केलं, अंगूठा कितने लोगों ने दिखाया है, किती लोकांनी अंगठा दाखवला और हम देखते हैं उसको कितने लोगों ने लाइक किया, पहला हमारे हाथ में आता है। आणि किती लोकांनी लाईक केलं ते आधी आमच्या हातात मैं आपसे येतं. आज एक बात कहना चाहता हूँ, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, कोई लाइक करे या ना करे, कुणी लाईक करू ना उस करू, परमेश्वर लाइक करना है। त्या परमेश्वराने आम्हाला लाईक उस करावं. वो हमें वो प्रसन्न होना चाहिए हमारे जीवन तो से। आमच्या जीवनाच्या द्वारे प्रसन्न व्हायला हवा. इसलिए सबसे पहले जब आप और मैं उठते हैं तो परमेश्वर के वचनों को बार बार दोहराएं। म्हणून सर्वप्रथम जेव्हा आम्ही सकाळी उठतो तर देवाची वचनं आम्ही घोषणा- वाचावी, त्याची घोषणा कराव्यात. मैं परमेश्वर का पुत्र हूं, मैं परमेश्वर की कन्या हूं, आज का दिन परमेश्वर ने बनाया, मैं इसमें आनंदित होता मी हूं। देवाची पुत्र, मी देवाची कन्या, आजचा दिवस परमेश्वराने बनवला, मी त्याच्यामध्ये आनंदी आहे. इस बात को हम कहें। आणि ह्या गोष्टी आम्ही बोलाव्यात. हम व्हाट्सएप और फेसबुक इन चीजों में ना पड़े। आम्ही व्हॉट्सअप फेसबुक मध्ये नाही पडावं. मैं ये नहीं कह रहा हूं कि आप मत देखिए। मी असं म्हणत नाही की तुम्ही पाहूच नका. बहुत बार लोग जो है ना वो मैसेज भेजते हैं व्हाट्सएप के ऊपर। आणि बऱ्याचदा जे लोक आहेत ना मेसेज पाठवतात. मैं ये नहीं कह रहा हूं मैसेज भेजना गलत है, मेसेज पाठवणं चुकीचं नाही म्हणत मी, लेकिन बहुत सारे लोग है ना उस वचन पे जो व्हाट्सएप पर आते हैं उस पर ही अवलंबन है। पण बरेचसे लोक जे व्हॉट्सअपवर वचन येतं ना त्याच्यावरच अवलंबून और आहे. आजकल तो अच्छा फैड है कि विश्वासी विश्वासियों को वचन भेजता है। मैं ये नहीं कह रहा हूं गलत है, हे चुकीचे असे म्हणत नाही. विश्वासीच विश्वासांना व्हॉट्सअपवर वचन पाठवतात. ये मैं नहीं कह रहा हूं कि ये गलत है। हे चुकीचे आहे असं मी म्हणत नाही. कभी कभी परमेश्वर उससे भी काम करता है। कधी कधी परमेश्वर त्याद्वारे देखील काम मैं करतो. ये कहना चाहता हूं कि उस पर अवलंबन मत रहिए। माझं म्हणणं हे आहे की फक्त त्यावरच अवलंबून राहू परमेश्वर नका. के वचन में गहराई से अध्ययन कीजिए, परमेश्वराच्या वचनाचा बारकाईने अभ्यास करा. गहराई से वचन को पढ़िए, बारकाईने ते वचन वाचा गहराई से उसका अध्ययन करें, आणि बारकाईने त्याचा अभ्यास करा. तब परमेश्वर की शक्ति हमारे अंदर आएगी। तेव्हा परमेश्वराची शक्ती आम्हामध्ये और येईल. जितना सत्य को समझेंगे सत्य स्वतंत्र करता चला आणि जाएगा। जितकं तुम्ही सत्याला समजाल ते सत्य तुम्हाला स्वतंत्र करत जाईल. इसलिए छोटी छोटी बात पर गुस्सा मत होइए। आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवरती रागवू अभी भी नका. हम देख रहे हैं कि लोगों के अंदर प्रौढ़ता नहीं है, अजूनही आम्ही पाहतो की लोकांमध्ये प्रौढता नाहीये. हमेशा नकारात्मक विचार करेंगे, नेहमी नकारात्मक विचार करणार. और जो भी हमारे जीवन में होता है नकारात्मक सोचते हैं। आणि जे काही आमच्या जीवनामध्ये घडतं ते नकारात्मकच विचार करतात. इसलिए मैं आज कहना चाहता हूं कि नकारात्मक कभी मत सोचिए, सकारात्मक सोचिए कि इसके पीछे क्या होने वाला आणि है। म्हणून मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की नकारात्मक विचार करू नका. तर याच्यामध्ये सकारात्मक काय असू शकतं याविषयी विचार करा. हम मन के गुलाम ना बने, आम्ही आमच्या मनाचे गुलाम बनू नये. अपने अगुओं के अधीन रहिए, आपल्या जे आपल्याला पुढारी दिलेत त्यांच्या अधीन राहा. और वो जो कहते हैं उनका सुनिए, आणि जे ते काही सांगत आहेत ते ऐका. और वो जो उनके अधीन में हम काम करें, आणि त्यांच्या अधीनतेमध्ये आम्ही काम करूया. जो हमें कहते हैं उसको करते रहिए। जे आम्हाला सांगतात ते आम्ही करत राहू. अगर उन्होंने एक बात ठहराई है ये करने के लिए तो उलट पूछताछ मत कीजिए, ऐसा क्यों है, ऐसा वो है, ऐसा मत पूछिए। आणि जर त्यांनी ठरवलं एखादी गोष्ट करण्याची तर मग त्यांच्या विरोधात जाऊ नका. असं काय, कसं आहे, कशाला आहे, क्यों ऐसा है, का असं, वो पूछिए मत। हे विचारत बसू नका. दाऊद ने कभी भी शाऊल को पूछा नहीं था। दाविदाने कधी शाऊलाला विचारलं नाही. शाऊल उसको मारने के लिए गया, शाऊल त्याला मारायला गेला. शाऊल की गलती थी, शाऊलाची चूक होती वो दाऊद को मालूम था, आणि ते दाविदाला माहित होतं. लेकिन दाऊद ने कभी भी उसको उलट उस बात नहीं किया, पण दाविदाने कधीच त्याला उलट उत्तर दिलं नाही. इसीलिए उसका राज्य स्थिर रहा। आणि म्हणून त्याचं राज्य स्थिरावलं. आपके मेरे जीवन में अगर स्थिर होना है, तुम्हाला देखील तुमच्या जीवनामध्ये जर स्थिर व्हायचंय अगर अगुवे की अधीनता में तर रहे, तुमच्या पुढाऱ्याच्या अधीन राहा. तब हमारे जीवन के अंदर एक बड़े कार्य को होते हुए देखेंगे। तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एक मोठं कार्य होताना तुम्ही पाहाल. हम प्रौढ़ बने, आम्ही प्रौढ बनावं, बच्चों जैसा नहीं। लहान बाळकाप्रमाणे नाही. हम यहाँ पर आत्मिक जीवन में बढ़ने वाले के लिए हैं। आणि आम्ही या ठिकाणी आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी आहोत. प्रभु का धन्यवाद हो। परमेश्वराला धन्यवाद असो. इस समय प्रभु भोजन का समय है। प्रभु भोजन में जाने से पहले हम अपने मन को तैयार करें। हम प्रभु की उपस्थिति में यहाँ जाए, प्रभु ने किया हुआ बलिदान को याद करें और हमारा मन को तैयार कर कर प्रभु का उपस्थिति में आए। मैं विश्वास करता हूँ आप लोग सब तैयारी के साथ बैठे होंगे। आपने अच्छा सा आराधना किया है, प्रभु को स्तुति महिमा दिया है और वचन सुना है और प्रभु का उपस्थिति में जाएंगे, प्रभु का मेज में सहभागिता होंगे और वचन में से पढ़ेंगे, क्योंकि ये बात प्रभु से पहुंची और
मैंने भी तुम्हें पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके उसे तोड़ी और कहा, ये मेरा देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए ये किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, ये कटोरा मेरा लहू में नया वाचा है। जब कभी पीवो तो मेरे स्मरण के लिए किया करो, क्योंकि जब कब तुम यहाँ रोटी खाते और इस कटोरे में से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वो ना आए प्रचार करते हो। इसलिए जो कोई अनुचित रीति से प्रभु का रोटी खाए या उसकी कटोरा में से पिए वो प्रभु का देह और लहू का अपराध ठहरेगा। इसलिए मनुष्य अपने आप को जांच ले और इसी रीति से इस रोटी में से खाए और इस कटोरे में से पिए, क्योंकि जो खाते पीते समय प्रभु का देह को ना पहचाने वो इसी खाने और पीने से अपने ऊपर दंड लाता है। प्रभु का वचन यहाँ पर साफ रीति से कहता है, अपनी मन को तैयार करें, हमारा अंदर जो प्रभु को जो पसंद नहीं चीज़ और क्षमा मांगे और प्रभु को उपस्थिति में बढ़े और प्रार्थना करेंगे इस मेज के लिए। प्रभु आपके नाम को धन्यवाद देते, मान महिमा गौरव सम्मान देते। प्रभु आप अद्भुत है, सर्वशक्तिमान अनुग्रहकारी पवित्र परमेश्वर है। प्रभु आपकी उपस्थिति में आते हैं। प्रभु जी आपके वचन कहता है जैसे तू पवित्र है वैसे पवित्र बनने के लिए प्रभु जी फिर से एक बार आपकी उपस्थिति में आते हैं, हमें तैयार करना प्रभु जी, आपके पवित्र लहू से प्रभु जी धोकर शुद्ध करना प्रभु, इस मेज में शामिल होने के लिए काबिल बनाना प्रभु जी। और आगे के समय आपके पवित्र हाथों में देता हूँ प्रभु जी, ये सारे बात आपकी महिमा के लिए होने दीजिए। आदर महिमा गौरव सम्मान आपको देते प्रभु, ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते प्रभु, आमीन। कोण मित्र येशुवाणी सारे ओझे वाहाया, सर्व दुखे तो ऐकूनी सहाय करी सोसाया।
समय प्रभु का उत्तम से उत्तम देने के लिए समय है और हम बाइबल में से एक घटना को पढ़ेंगे और ये घटना हमें सिखाता है कि हम कैसा प्रभु को हम दे। तो लूक का 21वां अध्याय 1 से लेकर 4 तक। फिर उसने आँख उठाकर धनवानों को अपना अपना दान का भंडार में डालते देखा। उसने एक कंगाल विधवा को भी उसमें 2 दमड़ियाँ डालते देखा। तब उसने कहा, मैं तुमसे सच कहता हूँ कि इस कंगाल विधवा ने सबसे बढ़कर डाला, क्योंकि उन सबों ने अपनी अपनी बढ़ोतरी में दान में से कुछ डाला है, परंतु इसने अपनी घटी में से अपनी सारी जीविका का डाला है। ये घटना हमें सिखाता है कि प्रभु को सम्मान और विधवा स्त्री ने कैसा किया। उसके पास जो कुछ है वो हृदय के साथ प्रभु को दिया है। तो प्रभु इसलिए वो विधवा के स्त्री के बारे में जो सबसे ज़्यादा उत्तम से उत्तम दिया है करके यहाँ पर प्रभु वो औरत के बारे में, वो विधवा स्त्री के बारे में बताता है। हमारा जीवनों में भी हम प्रभु को सम्मान देना सीखना है। हमारा जीवनों में प्रभु को प्रथम स्थान देना सीखना है। हमारा समय में, हमारा कमाई का 10वां भाग में प्रभु को देना सीखना है। तभी प्रभु का वचन ये कहता है, हर एक जन जैसे मन में ठाने वैसे ही दान करे, ना कुड़कुड़ से ना दबाव से, क्योंकि परमेश्वर हर्ष से देने वालों से प्रेम रखता है। प्रभु का वचन यहाँ पर साफ कहता है कि कोई दबाव से नहीं, स्वेच्छा से और ये थैंकफुल हार्ट से हमें देना है कि प्रभु ने हमारे लिए सब कुछ दिया है। हम प्रभु के लिए क्या सीख सकते हैं? प्रभु को ये देने का यही दिखाता है हम प्रभु से प्यार करते हैं। तो हम कमाई के ओर नहीं, हम प्रभु से प्यार करता है। इसलिए हम देने से पहले और प्रभु को हमारा मन से और संतोष का मन से हमें देना है। और प्रभु का वचन ये कहता है लूका का 6 और 38 में, दिए करो तुम्हें दिया जाएगा। वो आशीष प्रभु की ओर से ही है, हमें वचन सिखाता है और प्रभु को उत्तम से उत्तम देंगे। देने के लिए ये नीचे दिया हुआ स्क्रीन पे इंटरनेट ऑनलाइन ट्रांसफ़र भी कर सकते हैं और गूगल पे भी कर सकते हैं, और कुछ डिटेल चाहिए तो फ़ोन करके आप डिटेल ले सकते हैं। थैंक यू। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या धरणात आम्हाला चालितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या धरणात आम्हाला चालितो। सुंदर डोंगरावरून नेतो, मंजुळ झरण्यांचे पाणी पाजतो। सुंदर डोंगरावरून नेतो, मंजुळ झरण्यांचे पाणी पाजतो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या धरणात आम्हाला चालितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढर, हिरव्या धरणात आम्हाला चालितो। प्रभु आपके नाम को धन्यवाद देते, मान महिमा गौरव सम्मान देते। प्रभु जो लोग प्रभु जी आपको प्रभु जी सम्मान करने के लिए जो कुछ आपके भंडार में दिया है प्रभु जी, उन लोगों को, सारे लोगों को आप आशीषित करना प्रभु। आप मलाकी 3:10 के अनुसार प्रभु जी उन सारे बातों को प्रभु आशीष की ओर बढ़ा दीजिए प्रभु जी। और प्रभु जी व्यवस्था में जो कुछ प्रभु जी आशीष की अभिवचने प्रभु जी उनकी जीवनों के लिए हम क्लेम करते हैं प्रभु जी। और प्रभु उनकी सारी चीज़ों में आपकी आशीष की ओर बढ़ा दीजिए। और प्रभु जो नहीं दे पाए प्रभु उन लोगों के लिए प्रभु जी हम देने के लिए हृदय दीजिए प्रभु जी, और उनकी आर्थिक प्रभु जी आर्थिक पुरवठा कीजिए प्रभु जी। और आगे के आने वाला समय में प्रभु जी उत्तम से उत्तम आपको दे, ऐसा उनका मन को तैयार कीजिए। आगे के समय आपके पवित्र हाथों में देते प्रभु, ये सारे आपकी महिमा के लिए उन्हें दीजिए। मान महिमा गौरव सम्मान आपको देते प्रभु। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह का उद्धार नाम से मांगते प्रभु, आमीन। सुरेश भास्कर राठोड। लॉकडाऊनच्या काळामध्ये
मला कळत नव्हतं की माझी सर्व कामे बंद पडली होती आणि काय करावं हे मला सुचत नव्हतं. तरी येशूच्या कृपेने माझ्याकडे फक्त 500 रुपये होते. त्या 500 रुपयामध्ये मी भाजीचा व्यवसाय निवडला आणि भाजीचा व्यवसाय चालू केला. भाजीचा व्यवसाय चालू केल्यापासून मी येशूचा भाग म्हणून रोजचा गल्ल्यामध्ये जेवढी घडल तेवढी रक्कम टाकत होतो आणि येशूच्या कृपेने भाजीच्या व्यवसायामध्ये मला भरपूर मोठं यश मिळालं आणि आजच्या काळामध्ये माझा व्यवसाय भरपूर व्यवस्थित आणि चांगला चालू आहे आणि मोठा चालू आहे. हे सर्व गौरव येशूला जातो. आमेन. My name is Ashish Ramgiri. I am in Glory of God Peace Group. Glory of God Peace Group. After the Moses, Jesus selected me to lead the people of the Israel. I am Joshua. Thank you. मैं छोटा हूँ. मैं चरवा हूँ. परमेश्वर ने मुझे भालू से और सिंह से बचाया है. मैं परमेश्वर ने मुझे चुना है. थैंक यू. प्याजेलाल, माझं नाव आयुष्विकी गायकवाड आहे. मी एक छोटासा मेंढपाळ आहे. अजून मी एक मोठ्या गोल्यातल्या गोफ्यांनी मारलं. मी आहे दाऊ. माझं नाव अभिजय विकी गायकवाड आहे. मी पीस ग्रुपमधून आहे. जेव्हा देवाने मला विचारले की तुला काय पाहिजे, तेव्हा मी पैसे व श्रीमंत होणं नाही, एक राज्य चालवायला चांगली बुद्धी मागितली. मी सांगतो. थँक्यू. Hello, I am Rachel, the woman God eat too. Sad is people. Rachel 7 verse 3. Thank you. My name is Arpita. I'm in Peace Group and I'm a queen and I stood for people of Israel. I'm Queen Esther. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना मेरी करूया. यही प्रार्थना है कि आज परमेश्वर हमारी आंखों को खोल दे और आत्मिक बातों को दिखाना शुरू कर दे. माझी आज हीच प्रार्थना आहे की परमेश्वराने आमचे आत्मिक नेत्र उघडावेत आणि आम्ही आत्मिक गोष्टी पाहणारे असे और व्हावे परमेश्वर के वचन में एक प्रौढ़ बन जाए. आणि देवाच्या वचनांमध्ये प्रौढ बनावे. हमेशा जो हमारे जीवन में चल रहा है उसको हम सकारात्मक परमेश्वर के वचन के अनुसार उन चीजों को ले. आणि नेहमी आमच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे ते देवाच्या वचनानुसार सकारात्मकरित्या आम्ही घ्यावं. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करूया. खुदा बाप मैं प्रार्थना करता हूँ इस समय जो हम विचारों से चल रहे हैं प्रभु जी, जो विचारों ने हमें घेर रखा है प्रभु जी, हमें नकारात्मक बना के रखा है, यीशु मसीह के नाम से आज्ञा करता हूँ अभी इसी समय टूट जाए, छोड़ दे. अगर बीमारी ने हमें त्रस्त करके रखा है, बीमारी
कि सोच में हम आ गए कि मैं बीमार हूं, बीमार हूं, बीमार, ऐसी सोच अगर बना के रखी है, यीशु मसीह के नाम से आज्ञा करता हूं, हे हर एक बीमारी जो सोच में उनके तूने बंधन में रखा है, उनको गुलाम बना के रखा है, यीशु मसीह के नाम से आज्ञा करता हूं, छोड़ दे उनको, इसी समय छोड़ दे, इसी समय छोड़ दे। उनके विचारों में ऐसा लग रहा है मैं कुछ कर नहीं पाऊंगा, कुछ कर नहीं पाऊंगी, मेरे जीवन के अंदर मेरी नौकरी जाने वाली है, मेरे जीवन के अंदर मैं आगे नहीं बढ़ पाऊंगा, नहीं बढ़ पाऊंगी, ऐसे विचारों को यीशु मसीह के नाम से आज्ञा करता हूं, छोड़ दे अभी समय। उन्हें ऐसा लग रहा है मेरा परिवार टूटने वाला है, मेरा परिवार खत्म होने वाला है, यीशु मसीह के नाम में ऐसी हर एक सोच को भी जो शैतान की ओर से नकारात्मक बात है, जो गुलाम बना के रखी है, यीशु के नाम से करता हूं, छोड़ दे इस समय। और यीशु तेरी स्वतंत्रता को, तेरी आजादी को हम मुक्त करते हैं। जितने भी लोग इन वीडियो को देख रहे हैं, जितने भी लोग इसमें जुड़े हुए हैं, अगर ऐसी हालत में हैं कि वो विचारों से हार गए हैं और विचारों से हारने के बाद में उन्हें भी पता नहीं वो क्या करेंगे, उन्हें सूझ नहीं रहा है, ऐसे सभी लोगों को यीशु मसीह के नाम से मैं आजाद करता हूं। हर एक बंधन को मैं तोड़ता हूं यीशु के नाम से। और प्रभु तू उनको बढ़ा, तेरी सत्यता को समझे, तेरी बातों को समझे और वो आजाद होते चले जाएं, ऐसा होने दे यीशु मसीह के नाम से। हर एक की प्रौढ़ता बढ़ती चली जाए आत्मिक जीवन के अंदर। यीशु मसीह के नाम से मैं सभी को आशीष देता हूं खुदा बाप, छुटकारा जाहिर करता हूं खुदा बाप, यीशु मसीह के नाम से। तेरी शांति आ जाए हर एक घर के अंदर, तेरी महिमा आ जाए हर एक घर के अंदर, हर एक व्यक्ति के अंदर, और वो अलग तरह से सोचने लगे, अलग तरह से वो चलने लगे, अलग तरह से बर्ताव करने लगे। ऐसा होने पाए आज से खुदा बाप। नया मन, नए विचार जो परमेश्वर के वचनों से आते हैं, ऐसा नया हृदय विचार उतने दे आज खुदा बाप। हम डरे नहीं, हम सामर्थ्य में चलें, साहसी बनकर चलें, ऐसा होने दे खुदा बाप। सब महिमा तुझे देते हुए यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। गॉड ब्लेस यू। प्रभु का आशीष दे, आमीन।